ओके. मी इथे डायरेक्ट मी माझी स्क्रीन शेअर करतोय. थोडासा मला वेळ लागेल बिकॉज मला दोन्हीकडे करायचं आहे इथे. जस्ट मला झूमला पण करायचं आहे आणि युट्यूबला पण करायचं आहे. सो सॉरी, युट्यूबवाल्यांना थोडा वेट करावा लागतोय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. ओके. एक सेकंड, मी जस्ट शेअर करतो तुमच्याशी. मी डायरेक्ट तुम्हाला माझं जे आहे PNL मी दाखवणार आहे. नॉलेज पर्पजसाठी दाखवणार आहे. लक्षात घ्या, मीन वाईल मी जोपर्यंत शेअर करतोय एक गोष्ट लक्षात घ्या, जे काही मी तुम्हाला आता दाखवणार आहे स्क्रीनवरती, हे हे फक्त नॉलेज पर्पजसाठी आहे. ह्याच्यामध्ये मी कुठलीही अशॉरिटी देत नाही की बाबा म्हणा ना की मी करतोय म्हणजे ना तुम्ही पण अशाच प्रकारे कराल. तुम्ही तुमच्या नॉलेजप्रमाणे करा, पण लक्षात, जो माणूस तुम्हाला ट्रेन करतोय तो खरोखर प्रॉफिट क्या बेटा? करतोय का, तो नीट करतोय का काम, हे बघणं देखील इम्पॉर्टंट आहे असं मला मला देखील वाटतं. इथे हाँ मी हाँ। युट्यूब वरती देखील मी माझं हे शेअर करतो. अं, एक second. आधी मी माझं जे आहे स्टेटमेंट दाखवतो इथे. हे दोन्हीकडे मी माझं स्टेटमेंट दाखवतो, मी कशा प्रकारे काय करतोय ते. ओके. सो पहिलं म्हणजे इकडे बघू शकता माझे आहे, हे माझं अकाउंट बॅलन्स आहे सध्याचं. ओके, जे तुम्हाला इथे दिसतंय. ओके, आणि त्या अकाउंट बॅलन्सच्या भरोशावर त्याच्यावरनं पण मी फार कमी वापरलंय अकाउंट बॅलन्स. ओके, बऱ्यापैकी कमी वापरलंय. एवढं वापरलंच नाही मी, अर्ध अर्ध वापरलं असेल, अर्ध्यापेक्षा थोडं जास्ती वापरलं असेल मी. किंवा अराउंड मला वाटतं हे 70% पकडा, 70-75%. आणि इथे मला दाखवायला आवडेल की माझं मी PNL ओपन करतोय. पहिलं झूम वरती मी ओपन करतो. हे फक्त नॉलेज पर्पज साठी आहे. मी डायरेक्टली जातो बघा, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. आणि मी जुलैचं दाखवतो आधी, आणि त्याच्यानंतर मग जून आणि मे देखील आपण बघूया. आधी आधी मेचं बघूया. ओके, आणि त्यानंतर मग आपण बाकी बघूया. मी मे महिन्याचं जातो. इथे बघा, मे महिन्यामध्ये मार्च पासून जातो मी, किंवा मे पासून जातो, कसंही चालेल. ओके, इथे मला कस्टमाइज करायला ऑप्शन आहे. जस्ट थोडं, हा, मी इथे बघा, मी ह्याच्यावर जातो इकडे. मे महिन्यापासून दाखवतो तुम्हाला, 1 मे ते 31 मे. ओके, इकडे इकडे देखील मी करतो 1 मे ते 31 मे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. अगेन दिस इज ओनली फॉर द नॉलेज पर्पज. 1 मे ते 31 मे. ओके, यू कॅन सी है ना किती आहे. तर इथे आहे 3,77,000 जे आहे रिलीज गेन. आणि तुम्ही ज्यावेळी वॉर चालू होतं आणि नो सगळ्या गडबडीचं हे होतं, तरी देखील तुम्ही माझा, आणि मी गावी होतो मी ऍक्च्युली जाणार होतो जपानला, पण माझ्या वाईफचा जो पासपोर्टचा थोडा इश्यू झाला, त्यामुळे म्हणून मग आम्ही जे आहे कारण ते रिन्युअलला होतं, तर त्यामुळे आम्ही जे आहे गावी गेलो. राईट, म्हटलं चला यावेळी आपण गावी जायचं, असा अनेकदा जाणं होत नाही. तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारे दिस इज माय प्रॉपर PNL. हे डायरेक्ट मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कुठला लॉस, कुठला प्रॉफिट, तुम्ही सगळं बघा. जिकडे ग्रीन ग्रीन आहे दॅट इज प्रॉफिट, जिकडे रेड आहे दॅट इज लॉस. तुम्ही बघू शकता. इकडे बघा, इकडे जे आहे इथे बाकी सगळे 33,000, 12,000, 14,000, 24,000, 22,000, 19,000, ना 39,000 प्रॉफिट. इकडे किती आहे हे -81,000. काहीतरी गडबड झाली त्यावेळी माझ्याकडे राहिलेला, तर तो मायनस मध्ये गेला. काहीतरी झालेलं मला लक्षात नाही, पण ते, आणि हे काहीतरी नेटवर्क इश्यू काहीतरी होता, म्हणून त्यामुळे ती गडबड झाली. अदरवाईज यू कॅन सी. आणि तरी देखील आपण नेट प्रॉफिट जे आहे 3,77,000 आपण कमवलेलं आहे. राईट, त्यानंतर इकडे बघा, नेक्स्ट जे आहे मी, हे फक्त ट्रेडिंगचे आहे. इज ओनली अबाउट ट्रेडिंग. मी जातो जून मध्ये. मी लास्ट 3 मंथ्सच दाखवते, आता सगळं दाखवत बसू नाही शकत आपण, म्हणून मी लास्ट 3 मंथचं मी तुम्हाला इथे दाखवतोय. आता मी जातो हे जून मध्ये. ओके, इकडे पण मी जून करतो हे युट्यूब वरती. ह्याची सगळे डिटेल तुम्हाला माझी टीम देखील देईल. अगेन हे फक्त मी कसं काम करतोय ह्याचे हे दाखवण्यासाठी आहे. इथे बघा, हे जूनचं आहे. जून मध्ये बघा, तुम्ही बघू शकता, दिसतोय का आकडा किती आहे. युट्यूब झूम वाले सांगा किती दिसतोय आकडा.
8,88,656. येस 8,88,656. 656.45. येस ऍब्सोल्यूट राईट. आणि तुम्ही जे आहे सगळं बघू शकता, कुठले लॉस कुठले प्रॉफिट, त्याच्या खाली आकडा डेट वाईज सगळं म्हणजे तुम्हाला दिसतंय. सगळ्या गोष्टी तुम्ही ते कर्सर नेला तर तुम्हाला सगळं दिसतंय. 2 ट्रेड माझे रॉंग गेलेले आहेत, ते पण एक 6,000चा लॉस आहे, एक 1,000 रुपयाचा लॉस आहे. तुम्ही बघू शकता एक अगदा हा तेवढाचा लॉस आहे. बाकी सगळे तुम्ही बघाल तर तुम्ही बघा ना किती किती प्रॉफिट आहे. 24,000, 1,27,000 राईट. इथे बघा 1,27,000, 53,000, 70,000 आणि यू कॅन सी ऑल दिस प्रॉफिट जे मी काढलेले आहेत. राईट. हे झालं अबाउट जून. नेक्स्ट इज जुलै. तुम्ही बघून घ्या, आता मी थोडस थांबतो सर, तुम्हाला कळेल. आणि दिस इज प्रॉपर पीएनएल. हे माझं पर्सनल अकाउंट आहे, हे कोणी कोणाचं दुसऱ्याचं नाही दाखवत, स्वतःचं अकाउंट आहे माझं हे. इकडे तुम्हाला जे इकडे नाव पण दिसेल माझं, इकडे बघा, इकडे तुम्हाला वरती तर नाव तर दिसत होतं मगाशी जे बॅलन्स दाखवलं तेव्हा तुम्हाला नाव दिसत होतं माझं इथे. इथे बघा जिकडनं मी काढलं पीएनएल, शशांक रावले माझ्या नावाचं आहे. यू कॅन सी. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे मला काही गाईड करायचं आहे, दाखवण्यामागचं पर्पज अजून एक आहे, नुसतं काय माझं प्रॉफिट दाखवायला म्हणून नाही, अजून एक पर्पज आहे ज्याने का मला तुम्हाला गाईड करता येईल की तुम्ही कसं करू शकता ते काम पुढे आणि या आयडियानी जे मी तुम्हाला दाखवतोय. ओके. हे झालं जूनचं 8,88,000. आता जुलैचे आत्ताचे 10 दिवस झालेले आहेत. राईट. म्हणजे आज तर शनिवार आहे, मार्केट बंद आहे. राईट. 10 दिवस झालेले आहेत. जुलैमध्ये काय झालंय बघूया आपण. हा, हे जुलैचं ओपन करतो मी, इकडे पण ओपन करतोय. एक जुलै ते 10 जुलै कालपर्यंतच. ओके. यू कॅन सी दी जुलै. ओके. हे जुलैचं आहे, सगळे तुम्ही हे बघू शकता. ओके. ऑल आर इन ग्रीन, नो रेड. ओके. ऑल आर इन ग्रीन. काही याच्यामध्ये कमी प्रॉफिट बुक केलंय, काही मध्ये भरपूर, किंवा काही मध्ये एकदम जास्त बुक केले, दॅट इज ओके. ओके. बट आणि तुम्हाला मी एक सेकंड होल्ड करा, एक सेकंड करा. ओके. अच्छा, स्क्रीन दिसत नाहीये का इकडे? ओके. माझा टेक्निकल टीमचा जो मुलगा आहे ना, त्याचा मेसेज आला की इकडे तुम्हाला स्क्रीन दिसत नाही. माझी टेक्निकल टीम जी आहे त्यांच्याकडनं. एक सेकंड होल्ड करा. युट्यूब वरती ते चॅलेंज असतात. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. ओके. हे युट्यूब वरती जे आहे, सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ओके. युट्यूब वरती मी पटकन दाखवतो, इकडे का होत नाही आय डोंट नो. अच्छा, ते सॉरी सॉरी, ते ना शेअर नाही झालं, आय एम एक्स्ट्रीम सॉरी. ओके. सॉरी, मी पटकन इथे युट्यूब वरती एकदा रिवाइज करतो. ओके. कारण इकडे ते शेअर नाही झालं, बिकॉज जेव्हा आपण पीएनएल ओपन करतो, थँक्स महेशजी, आमचे जे हे टेक्निकल टीमचे आहेत एक्सपर्ट, राईट, त्यांचा लक्ष गेला. ऍक्च्युली काय आहे की ते न्यू टॅब ओपन होतं, आता तुम्हाला दिसेल. येस, ते मलाही लक्षात नव्हतं. हा, न्यू टॅब ओपन होतं. मी इथे दाखवायला आवडेल मला युट्यूब वरती. ओके. मी परत एकदा रिवाइज मारतो, मे एकदा युट्यूब वाल्यांसाठी फ्रॉम मे. पटकन मी दाखवतो मे महिन्यापासूनच. 1 मे ते सॉरी 1 मे ते 31 मे. इथे बघा 3,77,000. ओके. जे माझं प्रॉफिट होतं, मी गावी होतो, गावी नेटवर्कचा देखील इश्यू असतो. राईट. आणि तरी देखील मी जे आहे चांगलं प्रॉफिट केलं मी. राईट. आणि हे आहे 3,77,000 जे मी तुम्हाला बोललो. त्यानंतर जे आहे जून मध्ये, 1 जून ते 30 जून मी ते करतो. इथे बघा, तुम्ही बघू शकता. ओके. यू कॅन सी जून महिन्याचं. आय होप तुम्हाला आता नीट दिसतंय. हा. ओके. आता नीट आहे. यू कॅन सी 8,88,000. ओके. 656. ओके. झूम वरती दिसतंय. एक सेकंड होल्ड करा. येस. आता त्यांच्याकडे ओके आलं की येस दिसतंय म्हणून. येस. सो मी माझी टेक्निकल टीम पण बसवली आहे, ज्याने का ते लक्ष ठेवतील की प्रॉपर सगळं सेशन चाललंय की नाही नीट. सो थँक्स टू माय टेक्निकल टीम, आणि
हे गेलं तर इथे बघू शकता तुम्ही 8,88,000 मला दिसतं इकडे. ओके, त्यानंतर लक्षात घ्या इकडे बघा, हे हे झालं जूनचं 8,88,000. त्यानंतर मी डायरेक्टली जातोय आता जुलैचे आताशे 10 दिवस झालेले आहेत. ओके, इथे बघा जुलैवर जातो. जुलैचे 1 जुलै ते 10 जुलै, त्याच्यामध्ये पण बघा ट्रेडिंग दिवस किती होते, 1, 2, 3 आणि 4, 5, 6, 7 ट्रेडिंग डेज होते. ओके, हे 8 ट्रेडिंग डेज. 8 आहेत 8. हा सॉरी 8 ट्रेडिंग डेज होते. ओके, मी ते ऍक्च्युली 10 तारखेवर मी कर्सर ठेवलेला, त्यामुळे मी ते चेक नाही केलं. तर इकडे 8 ट्रेडिंग डेज मधला प्रॉफिट बघा तुम्ही इथे 9 लाख किती आहे, तर 9,55,000चा तुम्हाला प्रॉफिट दिसतो. इकडे तुम्ही बघू शकता 9,55,000चा हा ट्रेडिंग मधला जो आहे हा प्रॉफिट आहे. यू कॅन सी ऑल ट्रेड्स आर इन ग्रीन. यू कॅन सी कशा प्रकारे काम चाललंय, दोन्हीकडे बघू शकता, युट्यूब आणि झूम वरती तुम्ही बघू शकता. ओके, कशा प्रकारे चाललंय इकडे तुम्हाला दिसत असेल. आणि अजून अजून आता बघा विचार करा, ट्रेडिंगचे आय थिंक ऑलमोस्ट 15 दिवस बाकी आहेत, राईट. तर आपण कशा प्रकारे करू काम. सो फक्त लक्षात घ्या, हे जे मी तुम्हाला दाखवतोय हे फक्त नॉलेज पर्पज साठी आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही हे नाही की बाबा तुम्ही पण असंच कराल किंवा असं करा, काही नाही. किंवा म्हणा ना, फक्त की एक अवेअरनेस किंवा ह्याच्यामध्ये चांगलं काम होऊ शकतं, माझ्यासारखा व्यक्ती करू शकतो, राईट, जो की मी स्वतः ट्रेन पण करतो, राईट. तर आपण देखील करू शकतो. फक्त योग्य नॉलेज घेणं इम्पॉर्टंट आहे. विदाऊट नॉलेज काही नाही करायचंय, राईट. कुठल्याही टिप्सच्या भरोशावर वगैरे राहायचं नाहीये, राईट. आपण स्वतःहून ट्रेडिंग करायचं, अनालिसिस हे करायचं आहे, राईट, आणि चांगले पैसे कमवायचे. सो त्याच्यासाठी मी हे तुम्हाला दाखवतोय. सो दिस इज माय करंट सिनारिओ ऑफ जुलै मंथ. अशा प्रकारे आपण काम हे करतोय. ओके, आता दोन्हीकडे युट्यूब आणि झूम वरती लोकांना मला विचारायचं आहे, जेन्युन मत पाहिजे, चांगलं वाईट जे काय असेल. जे काय मी तुम्हाला लास्ट 3 मंथ्स दाखवलं मी तुम्हाला, कारण सगळं तर दाखवत बसू नाही शकत, आपल्याकडे एवढा वेळ नाहीये, राईट. सो मला तुम्हाला विचारायचं आहे, बघून कसं वाटलं एव्हरीवन इथे एक झूम नंबर. वरती? काय करता? हा? मस्त छान. वाटलं. एकदम उत्तम. Awesome. छान. खूप छान. छान वाटलं सर. मजा आली छान बघ. वाटलं. एनर्जेटिक. कॉन्फिडन्स येतोय सर. जबरदस्त जबरदस्त. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू. पण सर तुम्ही कुठले शेअर घेता ते जरा सांगा ना. नाही तसं म्हणजे नाही, कुठले रॅन्डम म्हणजे इंट्राडे हो सर. आज एक घेतला, उद्या वेगळा घेणार, परवा वेगळा घेणार. 200-250 रॅन्डमली शेअर आहेत ना, रॅन्डमली बघतो कुठला. त्यांना काय वाटतं काहीतरी मी असं बाळ काढू देईन किंवा हा शेअर मध्येच प्रॉफिट होतो. नक्कीच हा माणूस 1-2 शेअर कुठले तरी घेतो आणि असं नसतं. एव्हरीथिंग इज डिपेंडेंट ऑन अनालिसिस सर. कळलं का. रोज मी जे 200-250 शेअर आहेत त्यातनं 30-40-50-60 शेअर 10 मिनिटात अनालाइज होतात. सगळं मी शिकवलं, त्यातनं चांगला जो वाटेल तो मी ट्रेडिंगला घेतो आणि प्रॉफिट करतो. टेक्निक मॅच झाले मी घेतो आणि ट्रेड करतो आणि प्रॉफिट कमवतो. तुम्ही बघा असाल ऑल आर इन ग्रीन, असं आहे, राईट. सो अशा प्रकारे इव्हन जे युट्यूब वरती आहे त्यांनी आपलं मत देऊ शकतं, चांगलं वाईट जे काय असेल तुम्ही देऊ शकता मत, कसं वाटतंय बघून. ओके, एक सेकंड. आय थिंक ते नेटवर्क इश्यू आहे. सर वसंत तांबे बोलतोय. हा बोला बोला सर. सर इतक्या प्रॉफिटसाठी किती कॅपिटल वापरलं सर तुम्ही? दाखवलं ना तुम्हाला कॅपिटल, आताच दाखवलं मी. त्याच्यामधनं पण मी 60-70% वापरलं असेल, कारण मी थोडं एक्स्ट्रा जे आहे म्हणजे मी कधी कॅरी फॉरवर्ड करायचं असेल काय असेल त्याच्यावर ठेवतो मी, म्हणजे 10-20-30% कॅपिटल मी म्हणजे अनटच ठेवतो मी, असं आहे. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. येस, थँक्यू सर. ओके, अँड येस, इथे लोकांची रिप्लाय, सॉरी मध्ये इथे काही टेक्निकल इश्यू आलेला युट्यूबला. ओके, बिकॉज ऑफ सम नेटवर्क इश्यू. हॅलो. हा एक मिनिट सर, आता ओके आहे. इथे सगळ्यांचे मेसेज येत आहेत. ओके, आय वॉन्ट टू बी हॅपी इन, है ना, ग्रेट सर, एक्सलेंट, व्हेरी नाईस. ओके ओके, Hello. थँक्यू एव्हरीवन. हा बोला बोला सर. Sir, what is the role of reversal in trading stock market? व्हॉट इज द रोल ऑफ रिव्हर्सल इन? What is the role of reversal while trading in stock market? What kind of reversal are you talking about? Which reversal? There are many, reversal in, if you're talking about reversal term, there can be many
meaning of that, right? So what kind of reversal you're talking about, sir? ते त्या ग्रीन बास्केट मध्ये जे दाखवलेलं असतं ना, पी अँड एल चार्टवर, Green basket. हा 3 बास्केट येतात ना, 3 स्क्वेअर, त्याच्यात पी अँड एल, एक्झिट आणि हे ॲरो खालीवर ॲरो दाखवलेले असतात. ग्रीन बास्केट म्हणजे मला कळलं नाही, कुठलं ग्रीन बास्केट? हे बघा, आपण चार्ट बघतो की नाही, हा हा. आपण चार्ट बघतो आणि ट्रेड करतो. ट्रेड करताना काय होतं की आपल्याला पी अँड एल दाखवतं, ते PL चार्टवर लागतं. पी अँड एल दाखवतं चार्टवर. आताच्या शेअर मध्ये आपल्याला किती पी अँड एल मिळतोय ते, हा आणि म्हणजे त्याच्या बाजू लाईव्ह मध्ये आपल्याला किती प्रॉफिट हा लॉस आणि आहे. त्याच्या बाजूला 2 बाण असतात, एक खाली असतो, एक वर असतो. त्याला रिव्हर्सल असे नाव आहे. अच्छा, मला तुम्ही ते स्क्रीनवर मी ते स्क्रीन शेअर केलेली आहे. कुठला बाण बद्दल बोलताय तुम्ही, मला कळत नाहीये. याच्यात हे बघा, हे 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 म्हणजे हे चार्टवर आहे की वॉचलिस्ट मध्ये? चार्टवर आता कुठला चार्टवर बाण दिसत बोलताय होतं ना, तुम्ही? चार्टवर दिसत होता ना. नाही, मलाही नाही कळत तर आहे. माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा ट्रेड घेतलेला असतो ना, त्यावेळेस हे जो बघा ट्रेड सर, चालू हे असतो आलं चार्टवर. त्यावेळेस तो दिसतो तो हा, त्या चार्टवर. जेव्हा ट्रेडिंग करतो ना आपण त्यावेळेस ज्यावेळेस दिसतो ट्रेड तो. चालू असतो त्यावेळेस दिसतो ते. म्हणजे तुमचा शेअर वर चाललाय खाली चाललाय असं असेल. हा, तिथे मायनस प्लसची हे असतं, मग त्यात ते काहीतरी दिसतच ना, रिव्हर्सल. ते तर माझं पण दिसतं. हा, मग काय आलं सर, प्रॉब्लेम काय आला? नाही, प्रॉब्लेम म्हणजे त्याचा काय रोल आहे ट्रेडिंग मध्ये. त्याचा एक्झिटचा रोल आहे, एक्झिट होणं. तसा त्याचा रिव्हर्सलचा काय रोल आहे? म्हणजे ते बाण दाखवते, वर चालायचं वर जाताना दाखवेल, खाली चाललंय खाली जाताना दाखवेल मे बी, पण ते आपण त्याला क्लिक केलं तर काय ऍक्शन होऊ शकते? मी कधी क्लिक नाही करून पाहिलं. आता मी आहे ना, या सॉफ्टवेअर मध्ये मी खूप डेव्हलपमेंट्स करून घेतलेले आहेत, पण हा, त्याच्यावरती क्लिक करून मी नाही कधी पाहिलं. म्हणजे आय हॅव टू चेक, त्यांनी काही नवीन डेव्हलपमेंट्स आणले असतील तर आय डोंट नो. पण मी आपलं माझं नॉर्मल ट्रेडिशनल ट्रेडिंग प्रमाणे मी करतोय. नाही, ते कधीच आहे, ते कधीच आहे ते. पण ते रिव्हर्सल दाखवते, तर त्याच्या काय असतं, एखाद्या वेळेस अप मी ट्रेंड चालू असतो आणि अचानक डाऊन ट्रेंड सुरू होतो. हम्म. तर मग ते रिव्हर्सल दाबलं तर आपण त्या ट्रेंड मध्ये एंट्री करू शकतो का, डाऊन ट्रेंड मध्ये? नाही नाही नाही, असं नाहीये, आणि असं करू देखील नका. कळलं का सर? एक लक्षात घ्या, ट्रेंड ट्रेंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. कधी पण लक्षात घ्या, ट्रेंड हा फार फार इम्पॉर्टंट आहे. ऑलवेज रिमेंबर की एक गोष्ट तुम्ही कायमरित्या लक्षात ठेवा सर. एक सेकंड ना, एक सेकंड. हा, ओके. कायमरित्या एक गोष्ट लक्षात घ्या सर, की आपल्याला ट्रेंड हा फॉलो प्रॉपरली करायचा आहे. खाली नुसतं तो खाली चाललाय म्हणून सेल करेन, वरती चाललाय म्हणून बाय करेन, असं नाही करायचंय. सगळे सिनेरिओ मॅच झाले तरच आपल्याला ट्रेड टाकायचा आहे. भली तो शेअर समजा खाली खाली जात असेल, पण त्याचा ट्रेंड अप आहे, तर सेलिंग मध्ये उभं नाही राहायचं आहे. तो मे बी करेक्शन असेल, तुमचा लॉस होईल. तसं करू नका सर. हे सगळं मी माझ्या सेशन्स मध्ये प्रॉपरली मी शिकवलेलं आहे. तुम्हाला ते नीट हवं एकदा परत सेशन बघा, आणि त्यानंतर मग तुम्हाला जे आहे त्याच्याबद्दल कळेल. तुम्ही तो बॉक्स दाखवता का एक वेळा पुन्हा प्लीज? काय दाखवू? बॉक्स स्क्रीनवर कुठला बॉक्स? आता जो दाखवला होता मगाशी. कुठला बॉक्स मला कळत नाही सर. आपण तुम्ही एक काम करा ट्रेडिंग ना, आपण एवढा वेळ नाही हे करू शकत. हे आपण छोटे ट्रेडिंग क्वेरीज आहेत, ऐका ना सर. दिस इज व्हेरी व्हेरी स्मॉल क्वेरी. कळलं का? सो तुम्ही काय करा की ऑफिसच्या नंबरवर फोन करा, माझ्याशी कनेक्ट व्हा. मी तुमच्याशी म्हणजे ना प्रॉपरली मी बोलू शकतो मी आज त्याबद्दल. केला होता सर, मी केला होता आज. तर हे बघा सर, हे हा दिसतोय हा. नाही नाही, मला कळत नाही कुठल्या एरो बद्दल बोलताय तुम्ही. हे बघा, हे एक्झिट आणि हे ना याच्या मधला हा. मी हा सकाळी हा फोन का? केला होता, ऑफिसला फोन केला होता. हा का? मी म्हणे माहिती घेऊन सांगते, पण फोन आलाच नाही नंतर. मग सर, मेल मला टाकायचा मला सर. वाटतं मला वाटतं ते जे बोलतात आहे ना, ह्या दोन चार्टच्या मध्ये जर तुम्ही जर क्लिक हे केलं बघा, हे हा का? हा, हा हा दाखवतोय मी हा. अच्छा. हे काही नाही सर, हे तुम्हाला हे ह्याच्यासाठी बघा ना, इथे क्लिक केलंय मी. तुमचा क्वांटिटी किती टाकायची आहे तुम्हाला, राईट? हे त्याच्यासाठी असणार आहे. म्हणजे हे तुम्ही इकडनं मला वाटतं ते बाईंग सेलिंग मला ते चेक करावं लागेल एंजलशी बोलून, कारण मी इथे कधी क्लिक नाही केला. आम्ही काय इकडे बाय इथे सेल करतो, प्रॉफिट करतो, निघतो, राईट? हे सगळं मी क्लिक नाही केलं. सो आय हॅव टू चेक विथ एंजल. लेस दॅन इन्स्ट्रुमेंट तुम्हाला हे चेक करावं लागेल एक्झॅक्टली काय आहे.
ठीक आहे, मी उद्या फोन करतो, मला उद्या सांगा. नको, उद्या संडे आहे सर. हा सो सोमवारी. आपण मंडेला बोलू. ठीक आहे, ठीक आहे. हे पहा, एरो दिसतोय खाली जातोय, आणि हा एक एरो वर जातोय, खाली येतो. चालेल, आपण चेक करूया सर. पण मला एक सांगतो, मी तुम्हाला एक गोष्ट बोलतो. हा मी एवढं मोठं काम करतो, मी या नको त्या हा गोष्टीत पडून नाही राहता, कुठला एरो काय एरो. हा मला प्रॉफिट येतं, टेक्निक बघतो, कमवतो, लाखो रुपये म्हणजे महिन्याला कमवतो मी. सर नको त्या गोष्टीत पडून नका राहू. दॅट इज, जरी काय तो असेल तरी पण ते काही कामाचं नाहीये. काम म्हणून ना, आपण ऑलरेडी चांगलं ट्रेडिंग करतोय, कमवतोय. तर ह्या गोष्टीत नको पडून राहू तुम्ही. मी जे बोलतो ते करा प्रॉपरली, आणि युल गेट. अशा अनेक गोष्टी असतील. आता हे सॉफ्टवेअर आहे, आता आपण काही इंडिकेटर वापरतो, असे कितीतरी इंडिकेटर असतील जे मला ते माहिती पण नसतील. गरज काय आहे, आपण म्हणू की अशा अनेक गोष्टी असतील त्यामध्ये, राईट, ज्या मला माहित नाहीये, पण त्या आहेत तिकडे, राईट. जसं आपण नाही सर. फोन वापरतो, त्याच्यामध्ये अनेक फीचर्स असतात पण आपल्याला माहित नसतात. पण माझ्या कामाचे फीचर निघाले, माझं काम झालं, संपला विषय. तुम्ही जर आयफोन घेतला किंवा तुम्ही महागडे कुठलेही फोन घेतले, त्याच्यामध्ये एवढे फीचर असतात, त्यातलं 10% फीचर पण आपण वापरत नाही, असं आहे. सो तसंच आहे. तर डोंट गेट इन्व्हॉल्व इन दॅट. प्रॉपर टेक्निक वापरा, जे सांगतो असं करा, आणि चांगल्या तरी पुढे जासा. ओके सर. तर स्टॉकिस्टिक लाईनवर क्लिक केलात ना की ते 2 एरो येतात बघा. स्टॉकिस्टिक लाईनवर एरो न्या, कर्सर न्या, किती येतात बघा तिथे. हा ते बघा आलेत वरती, डाऊन एक एरो, ते एरो म्हणतायत ते. हो, कुठला एरो, एक मिनिट. हे इथे कर्सर नेल्यानंतर, अच्छा, हा हा एरो इकडे आहे. हे इकडे हे. हा, या साईडला आहे बघा, हा ते एरो. अरे बापरे, हा, अच्छा, हा एरो. बरोबर आहे, अगदी राईट, करेक्ट. अच्छा, ओके. हो, आता दाखवतो तुम्हाला हा एरो काय करतो. हा एरो आहे ना तुमचा, मी दाबायच्या आधी सांगतो, तुमचा चार्ट वर घेऊन जातो. इथे बघा, हे आहे ना, हे दिसतंय चार्ट, म्हणजे तुमचा इंडिकेटर्स वर घेऊन जातं. हा आता इंडिकेटरची सेटिंग इकडे पाहिजे मला, हा आणि कॅन्डल खाली पाहिजे, कळलं का. आता इकडे इकडे हे, बरोबर. ओके, तेच म्हटलं एवढा एरो. आता बघा, तो वरचा एरो गेला, कारण ह्याच्यावर वरती जायला जागा नाही. इकडे मी हा परत खाली घेतलं. सिम्पल आहे, हा एवढं मला. नाही, त्याच्या इंडिकेटर जो आहे त्याच्या तो बाजूला मार्केटमध्ये. 2 एरो आहे. हा, त्याच्या बाजूला 2 एरो आहे ते. अरे, आता त्याच्या बाजूचे 2 एरो, ते हे करायला आहे सर, क्लोज करायला आणि ओपन करायला, कळलं का. हा म्हणजे ते तुम्ही हे इंडिकेटर क्लोज किंवा ओपन करू शकता, कळलं सर. हे, बर आणि मी आता परत माझं ओरिजिनलवर आणतोय. ओके, तर ते इंडिकेटर क्लोज किंवा ओपन करायला आहे सर. बर ठीक. हा, ते एवढं काही मोठं फीचर नाही हो सर. म्हणून म्हणतो नको त्या गोष्टीत पडून नका राहू, चांगलं प्रॉफिट कमवा, कळलं का. हे आता अनेक फीचर येत जातील, जात जातील. पण म्हणा ना, उगीच जास्ती अति अनालिसिस नाही करायचं. मी जे शिकवलं नाही ते सोडून द्या. तसं तुम्हाला माहिती आहे, इथे बघा लेफ्ट साईडला इथे टूल बार आहेत, भरपूर टूल बार आहेत लेफ्ट साईडला. त्याच्यावर मी तुम्हाला काही एक शिकवलं नाही, काही नाही सांगितलं, गरजच नाहीये नको त्या गोष्टीत पडायला. आपण नको त्या गोष्टीत पडलो ना, तर ऍक्च्युअली जिकडे पैसा बनतो तिकडे आपण पुढे नाही जाऊ शकत. ठीक आहे, मी सेशन पुढे घेऊन जातो. आता मी क्वेश्चन्स घेत नाही, मला ठीक आहे सर, बिकॉज ठीक आहे. मला अनेक गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत. मेन म्हणजे जसं आता मी ट्रेडिंग करतोय. ओके, मी स्क्रीन शेअरिंग. अच्छा, इथे आता आवाज नीट येतोय ना. इथे इथे मगाशी काहीतरी टेक्निकल इश्यू होता. आता युट्यूब वरती आवाज नीट आहे ना. मगाशी नेटवर्कचा थोडासा इश्यू होता. आता आवाज नीट आहे एव्हरीवन युट्यूब. ओके, तुम्ही येस किंवा नो मध्ये उत्तर देऊ शकता युट्यूब वाले. एक सेकंड, आय थिंक इथे काहीतरी इश्यू आहे. एक मिनिट, मी जस्ट रिलोड करतोय, जस्ट सोडून. इथे काहीतरी मगाशी टेक्निकल इंटरप्शन झालेलं. एक सेकंड. ओके, इथे काहीतरी युट्यूबला आय थिंक काहीतरी इश्यू झालेला आहे. जस्ट थोडं, जस्ट मला एक मिनिट द्या.
सर एक क्वेश्चन विचारू का? हा एक मिनिट सर. आता मी परत जरा चालू करते काय ते इश्यू झालेला आहे थिंक. Just a minute. ओके मी परत इकडे चालू केलंय. लेट सी हाऊ इट वर्क्स बिकॉज मगाशी काही टेक्निकल इश्यू येत होता. ओके नेक्स्ट जे मला पुढचं तुमच्याशी बोलायचं आहे जस्ट थोडं. ओके तुम्ही मी जस्ट युट्यूबला एक मिनिट. ठीक आहे इथे आय थिंक काही इश्यू आहे काहीतरी. इट्स ओके. आपण इथे सेशन पुढे घेऊन जाऊया. अच्छा आता लक्षात घ्या मी काय करतोय हे आणि तुम्ही काय करू शकता ह्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. ओके ह्याचं मी रेकॉर्डिंग नंतर युट्यूबला मी टाकीनच भले हे आता हे होत नाहीये. ओके रेकॉर्डिंग चालू आहे राईट. सो हे आपण मी नंतर युट्यूबला मी टाकीनच. पण लक्षात घ्या सध्या मला तुम्हाला एक सांगायचं आहे की मी आता काय करतोय मी पॉवर ऑफ कॉम्पाउंडिंगचा वापर करतोय. अच्छा मला बाय द वे इकडे विचारायचं आहे की आपल्यामधनं किती लोकांचं ट्रेडिंग चालू आहे कशा प्रकारे करताय जमताय सगळ्यांना नीट ट्रेडिंग जे लोक करतायत ट्रेडिंग एव्हरीवन तुम्ही पटकन अनम्यूट करून सांगू शकता. हो सर. हो सर जमते पण एक क्वेश्चन होता सर मला. क्वेश्चन्स घेतो मी. क्वेश्चन मी आता नाही खूप चांगले घेत. आहेत, एवढा सर. वेळ क्वेश्चन तुमचे घेतले मी. खूप चांगलं चालू आहे, सर. सर जमतंय. मला जरा क्वेरी होती त्याच्याबद्दल. मी क्वेरी नाही घेत आहे सर. मी क्वेरीला वेळ देणार आहे कारण मला हा. मी जस्ट बोलण्यामुळे विषय निघाला म्हणून मी नाही विचारतोय की ट्रेडिंग करतोय ट्रेडिंग आम्ही करतोय त्याच्याबद्दल. हा क्वेरी मी घेतो. क्वेरी मी पुढे घेणारच आहे सर. क्वेरी मी पुढे बऱ्यापैकी मी घेईन क्वेरीज. ओके पण येस सगळ्यांचं ट्रेडिंग नीट चालू आहे सगळ्यांना नीट जमत आहे राईट. हो येस सर. येस सर. ग्रेट ग्रेट दॅट इज ग्रेट. ओके मी आता सध्या मी काय करतोय म्हणजे पूर्वी पण मी करायचो पण आता मी अजून भरपूर गोष्टी मी चांगल्या करतोय. तुम्हाला काही टेक्निक्स बद्दल पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तिकडे मी ह्याचं हे बंद करतो बिकॉज ना काहीतरी ते आय थिंक सो काहीतरी टेक्निकल इश्यू आलाय. नेट वगैरे तर सगळं नीट कनेक्टेड आहे बट ते नाही चालत आहे. ते हे मी नंतर मग मी उद्या वगैरे अपलोड करीन उद्या परवामध्ये माझ्या टीमला अपलोड मी करायचं बिकॉज वी कॅनॉट वेस्ट टाइम ऑन युट्यूब कारण तिकडे काही होतच नाहीये. लेट सी झालं ऍक्टिव्ह तर. ओके सो लक्षात घ्या मी पहिलं म्हणजे मी पॉवर ऑफ कॉम्पाउंडिंगचा वापर करतोय आणि मी बऱ्यापैकी चांगलं मी जे पुढे गेलेलो आहे. राईट एक लिमिटेड मार्जिन मी जसं मी तुम्ही बघा सर माझं जे काही मार्जिन आहे एक्झाम्पल घेतो की एक एक्झाम्पल घेतो मी माझं मार्जिन सोडा मी एखादा मी एक्झाम्पल घेतो किंवा मी माझ्या मार्जिनचं जरी मी एक्झाम्पल घेतलं तुम्ही स्वतःच्या हातामध्ये मोबाईल कॅल्क्युलेटर घेऊ शकता तुम्ही. ओके कॅल्क्युलेटर ओपन करा आणि कशा प्रकारे मी काम करतो. आता एक्झाम्पल घ्या माझ्याकडे समजा मी सध्या वापरतोय 30 लाखाचा मार्जिन. ओके एक्झाम्पल घ्या 30 लॅक्सचं मार्जिन मी वापरतोय गुणिले त्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही सांगा किती टाइम्स लिमिट मिळतं इंट्राडेला एक चांगल्या शेअरमध्ये एफएनओ मधले शेअर अंदाजे किती टाइम लिमिट मिळतं. 5 times. ऍब्सोल्यूट राईट 5 Four, टाइम लिमिट five. मिळतं. तर Four, गुणिले 5 करतो मी तर माझ्याकडे मार्जिन राहतं कितीला ट्रेडिंग करायचं 1.5 कोटीचं राईट. सो हे मला 1.5 कोटीचं मार्जिन माझ्याकडे राहतं ट्रेडिंग करायला. त्या 1.5 कोटीच्या मार्जिनला मी काय करतो की 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करतो 3 पार्ट्स मध्ये. ओके हे माझं हे आहे म्हणजे तुम्ही तुमच्या हिशोबाने काही करू शकता. इट्स अप टू यू. असं काही कंपल्शन नाही की तुम्ही हेच केलं पाहिजे. 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं 1.5 कोटीला तर आन्सर इज 50 लाख राईट. तर मी प्रत्येका शेअरमध्ये 50 ते जर एकदम चांगला असेल तर 60 लाख रुपये वगैरे लावतो प्रत्येका शेअरमध्ये. आणि अनेकदा असं होतं की आपल्याला आता समजा माझ्याकडे 1.5 करोडचं मार्जिन आहे ट्रेडिंगला मी सगळे 1.5 करोड उचलून मी एका शेअरमध्ये लावले तर 2 प्रॉब्लेम क्रिएट होतात.
तीन प्रॉब्लेम क्रिएट होतात. पहिला प्रॉब्लेम काय आहे की आपलं तर ट्रेडिंग चांगलं जातं, पण एवढं मोठं मार्जिन लावायला देऊ न करतो शेअर मायनस में गेला तर बऱ्यापैकी मार्जिन जे आहे अमाऊंट ही मायनस में जाऊ शकते. वन. सेकंडली म्हणजे काय आहे की समजा तो आता माझ्याकडे आहे समजा 1.5 करोडचं लिमिट आहे, 30 लाखाचं मार्जिन आहे. ओके. समजा तो शेअर आज वर नाही गेला तर तो नेक्स्ट डे किंवा 2-3 दिवसांनी तो मे बी वर जाईल. सो अशा वेळी काय होणार, अशा वेळी मी युट्यूब बंद करतो. सॉरी, ते चालतच नाही. इट्स ओके. ओके. सो अशा वेळी काय प्रॉब्लेम होतो की लक्षात घ्या की आपल्याला त्यावेळी जे आहे मला समजा होल्ड करायचं असेल तर मला एक्स्ट्रा मार्जिन लागणार, ती अवेलेबल होत नाही. राईट. मला जर माझ्या बँकेत पैसे पडलेले असतील आणि ते जर मला टाकता आले तर ठीक आहे. जर आपल्याकडे बँकेमध्ये जर तेवढा बॅलन्स नसेल तर ते परत प्रॉब्लेमॅटिक आहे. राईट. ते परत अरेंज होणार नाही. हा दुसरा प्रॉब्लेम. ओके. त्यानंतर तिसरा प्रॉब्लेम असा आहे की मी एका शेअरमध्ये 1.5 करोड टाकले, पण मला आता अजून 2-3 शेअर मिळाले जे चांगले वर जाणार आहेत. एक शेअर मिळाला, टाकलेत, अजून 2-3 शेअर मिळाले, हे घ्यायला पाहिजे होतं. आता आपण एवढं मोठं मार्जिन लावतोय तर अनेकदा असंही होतं की एकच शेअर मिळाला, बाकी काय एवढं चांगले नाही मिळाले. अनेकदा असंही होतं की 4-5 शेअर मिळाले, 10 शेअर पण मिळाले. असंही होऊ शकतं. राईट. मी एक समजा 2-3 शेअर मला मिळाले, त्याच्यामधनं मला जे आहे 2-3 शेअर मधनं मला एका शेअरमध्ये अजून 1-2 शेअरमध्ये मला पैसे लावायचे आहेत. ओके. तर त्याच्यासाठी माझ्याकडे मार्जिन अवेलेबल असलं पाहिजे. म्हणून मी 3 पार्ट मध्ये डिवाइड करतो आणि 2 किंवा 3 शेअर मध्ये पैसे लावतो आणि त्यातनं एखाद्या शेअरमध्ये प्रॉफिट बुक होतं 1-2 शेअरमध्ये. आणि तरी पण जर राहिलं, मी टेक्निक्स अशा काही डेव्हलप केलेल्या आहेत की जरी आज प्रॉफिट नाही बुक झालं तर 1-2 दिवसात ते प्रॉफिट बुक होतं आणि तो शेअर परफॉर्म करतो कारण तो चांगल्या अप ट्रेंडला तो शेअर असतो. ओके. सो आणि त्याच्यामध्येच मी काही नवीन टेक्निक्स बद्दल तुमच्याशी मी थोडक्यात बोलणार आहे, जे तुम्ही थोडं इम्प्लिमेंट स्वतःसाठी तुम्ही करू शकता. मी ज्या 2-4 गोष्टी एक्स्ट्रा वापरतोय त्या मी तुम्हाला आता सांगणार आहे. राईट. आणि एक काम करतो, त्या गोष्टी मी तुम्हाला आधी सांगतो आणि त्यानंतर मी पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा कसा वापर करतोय हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. मी माझी स्क्रीन शेअर करतोय आणि तुम्हाला दाखवतो मी काय काय गोष्टी. फक्त सिम्पल आहेत पण खूप इफेक्टिव्ह आहेत त्या गोष्टी. पहिलं म्हणजे लक्षात घ्या, मी बेसिकली म्हणजे व्हॉल्यूम वगैरे तर बघतो, चांगला व्हॉल्यूम आहे की नाही एखाद्या शेअरमध्ये ते बघतो. तुम्हाला इथे माझे होल्डिंग केलेले शेअर पण दिसतील, कुठले काय होल्ड केलेत मी काय वगैरे ते तुम्हाला इथे दिसेल. हा. ओके. आणि लक्षात घ्या ते तर आहेच. त्याचबरोबर ज्यावेळी मी समजा एखादा शेअर बाईंगला जातोय मी समजा, तर इंट्राडे मध्ये मी समजा जे काय असेल, समजा मी इथे 1000 क्वांटिटी टाकतो इंट्राडे मध्ये, एक्झाम्पल घ्या. तर मी डिलिव्हरीमध्ये त्याला मार्जिन, एमटीएफ मार्जिन जे आपण बोलतो, मार्जिन ट्रेडेड फंडिंग, राईट, जे की तुम्हाला वर्षाला 14-15% व्याज लागतं. म्हणजे महिन्याचा हार्डली 1.25% व्याजावर तुम्हाला ते पैसे मिळतात. इट्स लाईक हार्डली एनिथिंग. राईट. सो एमटीएफ किती अवेलेबल आहे, जसं इथे बघा एशियन पेंटला मला फक्त 22% पे करावं लागतात एमटीएफला. पण इंट्राडेला तर त्याच्याहूनही कमी आहेत. राईट. म्हणजे इंट्राडेला म्हणतो ना हे 1000 क्वांटिटी म्हणजे किती, जवळपास 26 लाखाचा माल. हे सॉरी, हा 26 लाखाचा माल, बरोबर. सो त्याच्या अगेन्स्ट जे आहे तुम्हाला 5 लाख पे करावं लागतं. 5 टाइम लिमिट मिळते इन शॉर्ट. डिलिव्हरीमध्ये पण ह्याची व्हॉलेटिलिटी नॉर्मल आहे, त्यामुळे मार्जिन कमी लागते. 23% लागते ऑलमोस्ट. 22.94 म्हणजे 23% तुम्हाला लागते. ते पण मी एकदा चेक करतो कधी काय काय शेअर. तसा तर एंजल वनचा शेअर जो आहे त्याला एमटीएफ अवेलेबल नाहीये. तर काय काय शेअरला एमटीएफ अवेलेबल नसतं. ओके. आणि एमटीएफ अवेलेबल नसल्यामुळे मग ते तुम्हाला फुल कॉस्ट पे करावं लागतं. फुल कॉस्ट बघा, मला पूर्ण भरायची असेल, समजा इंट्राडेला तो वर नाही गेला तर मला हे नेक्स्ट डे ठेवायचं असेल तर पूर्ण कॉस्ट 25-26 लाख भरावी लागेल. अचानक कुठून आणायचे, बरोबर आहे. सो त्यामुळे ते मी ऑर्डर टाकतानाच मी चेक करतो की बाबा हे एमटीएफ मध्ये अवेलेबल आहे की नाही हा शेअर पर्टिक्युलर. ओके. आणि तरच मी ऑर्डर टाकतो. आणि जे एमटीएफ मध्ये नसतात ना, ते तसे पण शेअर भरपूर व्हॉलेटाईल असतात. राईट. ते त्याच्यामध्ये ट्रेडिंग करणं आपल्याला अवॉइड केलं पाहिजे असं मला वाटतं. तर ते मी बघतो. नेक्स्ट म्हणजे मी मोस्ट इम्पॉर्टंटली मी काय बघतो ते तुम्हाला सांगतो, जे मी चेंजेस केले. बाकी तर सगळं सेमच आहे आपल्या टेक्निक्स वगैरे. हा, ते म्हणजे लक्षात घ्या, मी जे आहे आता समजा एशियन पेंट आहे, मी होल्ड केलाय. ओके. सो एशियन पेंट जो आहे हा ओव्हरऑल जो डेली चार्ट मी मुव्हिंग ऍव्हरेज तर बघतोच,
पण त्याचबरोबर तो बरोबर जे आहे हा ओव्हरऑल हा शेअर डेली विकली मध्ये वगैरे हा साधारणतः जो आहे हा परफॉर्म करणार का आहे की नाही हे बघतोय. जसं आता हा डेली चार्ट मध्ये हा कायमरित्या अप साईडलाच गेलेला आहे, डाऊन साईडला नाहीये, तर हा चांगला आहे. किंवा तुम्ही हे सन फार्मा बघा, डेली चार्ट मध्ये अप साईडलाच गेलेला आहे हा, राईट. तुम्ही बघू शकता अप डेली चार्ट मध्ये अपच गेलेला आहे, राईट. एशियन पेंट देखील तुम्ही बघाल तर डेली चार्ट मध्ये भलेही थोडा मध्ये डाऊन आलाय, पण तो इकडे बघा इथे वरवर गेलेला आहे, थोडासा मध्ये डाऊन आला 8 ट्रेडिंग सेशन, त्याच्यानंतर मग तो परत इथे वर गेला, परत थोडासा डाऊन आला, आता परत वर जायला लागलाय, राईट. तर असं आता इथे नेस्ले बघा, नेस्ले पण जो आहे हा ओव्हरऑल मध्ये थोडा डाऊन आहे, पण ओव्हरऑल तो वरतीच गेलाय. मग इथे पण तो वरती त्याचे मागच्या अनेक ट्रेडिंग सेशन वरतीच आहे, राईट. सो हे प्रीमियर मी हा काल विकला, हे पण बघा हा पण ह्यानी पण परफॉर्म केलेला आहे, प्रीमियरनी वरतीच गेलेला आहे, विकले मी. ओके. पण लक्षात घ्या की काय की ह्याच्यामुळे काय फायदा होतो की इंट्राडेला जर तुम्हाला चुकून एखादा शनी प्रॉफिट नाही दिला, आपले टेक्निक परफेक्ट आहे, ते पण नंतर तुम्हाला पुढे वर जाऊन दिसतो. त्यामुळे जे आहे तुम्हाला लिटरली मी सांगतो, म्हणजे आपण असं करायचं नाहीये, पण मी विदाऊट स्टॉप लॉस पण मी चालतो, कळलं. कारण मला माहिती आहे हा कसं होतं, कधी कधी आपला 1-1.25% स्टॉप लॉस असतो, तो खाऊन नंतर तो वर जातो, असं आहे. तर त्यामुळे मला माहिती आहे चांगला वर जाणार आहे, तर मी ती रिस्क घेतो. तुम्ही घ्यायची नाही घ्यायची तुम्ही ठरवा. माझ्याकडे मार्जिन पण बऱ्यापैकी आहे म्हणून मी ती रिस्क घेतो. ओके. तुम्ही घ्यायची की नाही तुम्ही तुमच्यावरती ठरू शकता. आता माझे बघा ह्या बाकी शेअर मध्ये पण मार्जिन लागलेले आहेत. ओके. माझं पोर्टफोलिओ पण आहे, सगळं आहे, सगळ्याला माझं मार्जिन लागलेलं आहे, राईट. सो तर तरी पण मी ठेवतो, तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. डेली चार्ट मध्ये थोडं म्हणता ना, इव्हन ते हे स्टॉक एक्सचेंजचं पण तोंड वर असेल वगैरे ना, ते तुम्ही बघू शकता. इव्हन तर हे असेल ना, तर लक्षात घ्या बाकी तर सिनारिओ आपले बघायचे आहे जे मी तुम्हाला शिकवलेले आहेत ऑलरेडी, त्याच्यामध्ये हे मी ऍड ऑन सांगतोय, राईट. की डेली चार्ट मध्ये पण नुसतं स्टॉकेस्टिक नाही, तर बाकी कॅन्डल्स पण वरवर जाणारे असतील, म्हणजे ओव्हरऑल ट्रेंड अप असेल त्या पर्टिक्युलर शेअर मध्ये, तो भलेही तो डाऊन गेला असेल पण नंतर तुम्हाला तो प्रॉफिट देऊन जातो, हे लक्षात घ्या. ओके. आणि त्याच्यामध्ये पण इव्हन लक्षात घ्या, जसं मी तुम्हाला सांगितलेलं 1 आवर मध्ये तुमचा स्ट्रॉंग क्रॉसवर असला पाहिजे, आपण ऑलरेडी शिकलो होतो, राईट. खालून आपटून. पण मी बोलतो कधी कधी तो खालून आपटून नसेल, थोडा मधून असेल, पण तो सगळ्यामध्ये तोंड वर आहे. 1 आवर, 30 मिनिट्स, त्याच्यानंतर तुमचं 2 आवर्स, 3 आवर्स, 4 आवर्स मध्ये सगळ्यामध्ये तोंड वर, इन्क्लुडिंग डेली मध्ये पण तोंड वर आहे, भलेही ते मधून असेल, खालून आपटून नसेल, मधून असेल. आणि डेली चार्ट मध्ये तो त्याचा ट्रेंड अप आहे, म्हणजे मागचे पण कॅन्डल्स चांगले वर आहेत समजा, असं असेल तरी पण तो तुम्हाला म्हणता ना चांगले रिटर्न्स जो आहे हा ते शेअर तुम्हाला देऊन जाईल. ओके. जरी तो इंट्राडेला थोडा डाऊन गेला एखाद्या वेळी, तरी पण तुम्हाला नंतर होल्ड केला तुम्हाला तो प्रॉफिट देऊन जाईल. तुम्ही कॅश फ्युचर ऑप्शन कुठेही तुम्ही काम करू शकता आणि तुम्हाला देऊन जाईल. तर हे बोलायला हे छोटे अपडेट आहेत, बट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, जे मी ऑब्झर्व केलेलं आहे आणि दॅट गिव्स अ व्हेरी गुड रिझल्ट. आणि त्यामुळे जे आहे आपला सहसा कुठलाही ट्रेड रॉंग जात नाही, आणि जरी गेला तरी पण तो होल्ड केला तर नंतर तो वर जातो. लक्षात घ्या, कुठलाही ट्रेड रॉंग नसतो, तो करेक्शनला जातो. बऱ्यापैकी वर गेल्यानंतर तो करेक्ट करतो स्वतःला, तो करेक्शनला जातो. किंवा मार्केट कधी डाऊन असेल तर तेव्हा तो थोडा मार्केट प्रेशरमुळे डाऊन जातो, पण त्याच्यामध्ये जर खरोखर पोटेन्शियल आहे, आता लक्षात घ्या की आपले टेक्निक्स मॅच करतात, ह्याचा अर्थ याच्यात ऑपरेटर ऍक्टिव्ह आहे, ऑपरेटर म्हणजे ह्याचा अर्थ ऑपरेटरला वर घेऊन जायची इच्छा आहे, पण ड्यू टू सम रिझन, मे बी मार्केट डाऊन आहे किंवा प्रॉफिट बुकिंग झालंय किंवा ना आहे रेजिस्टन्स तोडत नाहीये म्हणून तो थोडा डाऊन येतो. पण जर तुम्ही खरोखर ट्रेंड नीट पकडला असेल, टेक्निक नीट बघितले असतील, आणि डेली चार्ट मध्ये देखील तो चांगला अप ट्रेंडला आहे, स्टॉक एक्सचेंज थोडं टिकटॉक नीट आहे वर, किंवा थोडं तरी वर आहे, आणि हे जेवढे बाकी टाइम फ्रेम आहेत जे पाहिजे तर तुम्ही बघू शकता. एक मी नॉर्मली शिकवणार आहोत 1 आवर पण शिकवतो, पण 2 आवर, 3 आवर, 4 आवर पण बघितलं, भले ते खालून आपटून नसेल, थोडं मधून जरी वर गेलं असेल, तरी पण तो तुम्हाला बऱ्यापैकी तो अनेकदा मुवमेंट येताना दिसेल, रॉकेट होताना तुम्हाला दिसू शकतो. हे बाईंग साईडचं बोलतो, ह्याच्याच उलट तुम्ही शॉर्ट सेलिंग साईडचं देखील तुम्ही करू शकता, आणि तुम्हाला त्याच्यामध्ये जे बऱ्यापैकी चांगले रिझल्ट हे येतील. आणि लक्षात घ्या, शेअर्स मध्ये आपल्याला बऱ्यापैकी म्हणतात ना चांगलं सेफ्टी मिळते. माझे एवढे चांगले ट्रेड लागलेले असून पण म्हणतात आता तुम्हाला वाटत असेल की बाबा हा माणूस बऱ्यापैकी चांगल्या ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करतोय अमाऊंट मध्ये, आणि तरी पण म्हणजे पॅनिक असेल का. तुम्हाला माहिती मी काय करतो, मी डाऊन करतो 1 मिनिट.
अच्छा श्रावण, थोडं पाणी पिऊन घेतो. ओके, तुम्हाला माहिती आहे मी काय करतो? मी दररोज सकाळी, आता असं माझे 2 ऑफिसेस आहेत, घर आहे, तर मी तिकडे सगळीकडे मी एलईडी स्क्रीन लावून ठेवलेली आहे. ज्याने का मी एकदा माझ्या एलईडी स्क्रीनला, तसं माझ्या घरी पण माझ्यासमोर एलईडी स्क्रीन आहे, तर मी ते तिकडे लक्ष ठेवून असतो की तो शेअर वर खाली चाललाय, काय चाललंय, मध्ये मध्ये लक्ष ठेवून असतो, कारण मोठे पैसे लागलेत, राईट? काय होतं की 10-15 मिनिटं लागतात मला अनालाइज करायला. आता मी सकाळच्या वेळी बसतो, तुम्ही कधी बसू शकता, तुम्हाला जेव्हा वेळ आहे, सकाळ दुपार जेव्हाही वेळ आहे, तुम्ही ट्रेडिंग करा. 10 मिनिटं लागते अनालाइज करायला. एकदम मार्केट बंद होताना लगेच 10 मिनिटं आधी, 15-20 मिनिटं आधी बसू नका, राईट? बाकी तुम्ही कधी बसू शकता ट्रेडिंग करायला. आणि लक्षात घ्या की त्यावेळी बसतो आणि मी काय करतो, मी मस्त रिलॅक्स मूड मध्ये असतो आणि हे टेक्निक डेव्हलपमेंट एकदम शांत डोकं राहतं, कारण मला माहिती आहे की बाबा हा चांगला परफॉर्म करेलच विथ हेल्प ऑफ दिस टेक्निक्स, राईट? त्यामुळे मी कधी घरी, कधी कुठल्याही ऑफिसेसमध्ये, कधी म्हणतो ना स्टारबक्स मध्ये किंवा कुठल्याही कॉफी शॉप मध्ये, कुठेही मी बसले असतो जस्ट टू रिलॅक्स माय माइंड. मस्त कॉफी पिता मी मार्केट बघतो, टेक्निक मॅच झाले, ट्रेड टाकतो. 1-1.5-2 तासाचं ट्रेडिंग, म्हणजे ट्रेड टाकायला 10 मिनिटं लागतात, पण थोडं लक्ष ठेवून असतं माझं. बाकी कामं करता करता जे काय असेल, माझे कॉल चालू असतील किंवा माझं काही रिसर्च चालू असेल, काय असेल ते करता करता मी मार्केटकडे लक्ष ठेवतो. ओके, आणि त्यानंतर मी माझ्या ऑफिसच्या कामाला निघून जातो. दिवसभर फ्री असतो माझं ऑफिसचं काम करायला. कधी पाहिजे दुपारी पण ट्रेडिंग करू शकतो, पण मी सहसा बसताना सकाळीच बसतो मी. तुम्ही कधी बसू शकता. सो एवढ्या सोप्या रीतीने आपण जे काम करतो आणि एकदम रिलॅक्सरित्या, आणि मार्केटचे सगळे अल्गोरिदम माहीत असल्यामुळे तो एखादा शेअर जरी डाऊन साईडला करेक्ट करत असेल तरी काही भीती वाटत नाही, कारण आपल्याला माहिती आहे काय करेल काय नाही करेल, हे सगळं आपल्याला माहिती असतं, राईट? एवढा मार्केटचा अनुभव आहे चांगला. सो आणि हे सगळं अभ्यासाने येतं, राईट? कुठलेही म्हणा ना ऍडवाइस किंवा टिप घेऊन कोणीच आयुष्यात पुढे जाऊ नाही शकत. तुम्ही प्रॉपर अभ्यास करा, नक्कीच तुम्हाला जे चांगले रिझल्ट हे मार्केटमधून तुम्हाला येतील. ओके, प्रॉपर जर तुम्ही हे केलं तर. ओके, सो अशा प्रकारे आपण काम करतो आणि म्हणूनच मी ते पीएनएल डेव्हलप करू शकलो, एकदम इझिली डेव्हलप करू शकलो, राईट? मी बाकी सगळं काही करून पण जेवढं पैसे नाही कमवू शकत तेवढं हे ट्रेडिंग मध्ये तेवढं पोटेन्शियल आहे. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे, मी एक गोष्ट करतोय, तुम्ही हसाल पण मला ते सगळं शेअर करायला तुमच्याशी आवडेल मी काय करतोय ते, कारण मी आय एम व्हेरी डाऊन टू अर्थ. पहिलं म्हणजे मी आहे ना, मी पॉवर, अच्छा मला पहिलं इथपर्यंत विचारायचं आहे, हे जे मी टेक्निक्स बद्दल सांगितलं, दिस वॉज द थिंग. भलेही छोटी गोष्ट आहे पण फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे, अँड दॅट विल क्रिएट बेटर रिझल्ट इन युअर ट्रेडिंग, जे ऑलरेडी ट्रेडिंग करतायत. इथपर्यंत कोणाला काय क्वेरी आहे, कोणाला काय विचारायचं आहे, इथपर्यंत कोणाला काय क्वेरी आहे का? विचारायचे तर. हा बोला बोला. आता जे बोललो त्या बाकी कुठल्या ह्याच्याबद्दल असेल तर मी नंतर घेतो. आता जे बोललो त्याच्याबद्दल काही क्वेरी आहे का? आता जे बोललो नाही ते नाही म्हणतो नाही. नाही सर. नाही ना? हा, कारण मग नाहीतर मग आपण विषयाचा विषयांतर होईल. बाकी क्वेरीज तर मी नंतर घेणारच आहे तुमचे. तर माझा ह्या गोष्टी शेअर झाल्यानंतर मी बाकी क्वेरीज तुमच्या घेईनच मी. ओके, सर मला एक क्वेरी. हा मग हा बोला सर. सर तुम्ही ते शेअर जे दुसऱ्या दिवशी एमटेप मध्ये कन्वर्ट करता, तर ते इंट्राडेचे अनालिसिस करून ते शेअर्स तुम्ही घेतलेले असतात. मग तुम्ही तर म्हणता की पोझिशन म्हणजे दुसऱ्या दिवशी ठेवणे हे रिस्कीच आहे समजा. मग त्यावेळेस जर चुकून मार्केटमध्ये जर लॉसेस वाढत गेले तर मग तुम्ही स्क्वेअर ऑफ करता पोझिशन. हा, व्हेरी गुड क्वेश्चन. आता काय आहे की मेन म्हणजे आहे ना, इंट्राडेच्या टेक्निक्स पोझिशन मध्ये चालत नाही, मान्य आहे. पण जर तो ऑलरेडी जर शेअर पोझिशनल मध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये डेली चार्ट मध्ये तो अप ट्रेंडला आहे, तर तुम्हाला जो म्हणता ना मोस्ट तुम्हाला अप जाताना दिसेल. हा, मार्केट प्रेशर, मार्केट क्रॅश झालं, मार्केट पडलं किंवा मोठं काय आलं तर तो तुम्हाला डाऊन जाताना देखील दिसेल. तुम्हाला होल्ड करावं लागेल, राईट? मे बी 2-4-5-10 दिवस 15 दिवस पण होल्ड करावं लागेल मे बी. पण एवढी कधी वेळ येत नाही, सहसा येत नाही एवढी वेळ. ओके, पण तो तुम्हाला प्रॉफिट मध्ये जाताना दिसेल. पण तरी पण मला म्हणायचं आहे की प्रत्येकाने जे आहे 1-1.5 किंवा एकदम वाईटातल्या वाईट 2% स्टॉप लॉस लावून सोडून द्या, कळलं का? आणि स्टॉप लॉस घ्या तुम्ही. मी सहसा मे बी मी घेत नाही स्टॉप लॉस, कारण माझा तेवढा म्हणजे ना मजबूत चांगला अभ्यास असतो, म्हणून मी घेत नाही. पण माझ्यासारखं तुम्ही वागू नका, राईट? हे म्हणजे हे ऍडवायझेबल नाहीये. प्रत्येकाची ट्रेडिंग स्टाईलवर डिपेंडेंट आहे. तुम्ही जे आहे 1.5 ते मॅक्झिमम 2% एकदम तुम्हाला जास्त रिस्क घ्यायची आहे, कारण कसं होतं नेक्स्ट डे सकाळी ओपन झाल्यानं थोडा शेअर व्हॉलेटाईल होतो, तर थोडा मोठा स्टॉप लॉस तुम्ही पाहिजे ठेवू शकता. त्याच्यावर जास्ती लॉस बेअर नका करू,
असं मला तरी वाटतं. पण मी होल्ड करतो कारण माझ्याकडे कॅपिटल पण आहे आणि प्लस माझा तो अभ्यास सांगत असतो काय होणार आहे मार्केटमध्ये, आणि ते माझे प्रत्येक जे आहे ते पुढे जातात. मार्केट खराब असेल तर ते थोडं एक्स्ट्रा होल्ड करावं लागेल, बाकी काय नाही. असं आहे. पण ते तुम्ही सर तुम्ही त्या हिशोबाने करू शकता. ओके सर. आणि रिलायन्स सर थोडासा म्हणजे डेली वर होता स्टॉकॅस्टिक काल, आणि तो तोडायला आलता. तुम्ही कसं म्हणलं थोडस जर डेली मध्ये मुव्हिंग एव्हरेजच्या थोडस खाली असेल तर चालतो, एकदम खाली असेल तर नाही चालणार. तर ते 1297 ला बाय केला आणि 1303 ला सेल केला. 0.60% प्रॉफिट भेटलं, 7,500 रुपये. ग्रेट. चालेल सर, म्हणजे केलं तुम्ही चांगलं आहे. आणि 0.60% घेतलं ठीक आहे, पण माझं मत असेल मिनिमम 0.70-80% मिनिमम, वाईटातल्या वाईट. नाही सर, 1303 ला सेल केला ना, आणि त्यानंतर तो 1311चा हाय मारून आला, पण दुपार लागली आणि हे जे प्रॉफिट कमायला ते 9:45 पर्यंत मी स्क्वेअर ऑफ केलं. 9:29 ला घेतला आणि साधारण 9:42 का 9:52 ला स्क्वेअर ऑफ केलं. ह्या अर्ध्या तासात मग तेवढंच 0.60, आणि बाकीचे बॅटर मग मग ते 3 वाजले असते तोपर्यंत करेक्ट करत होता. हा, हेच असतं सर, हेच असतं. कसं आहे, तो शेअर करेक्ट करत असतो. मग तो मोठं पण करेक्शन देईल, छोटं पण. मोस्ट ऑफ द टाइम फ्रायडेला वगैरे जेव्हा विकेंड असतो तेव्हा मोठं करेक्शन देतात शेअर, दाबून हा करेक्शन हा देतात. हा असं आहे. हा. तर त्यावेळी तुम्ही होल्ड करू शकता ते लॉस बुक करण्याबदली. पण एकदम जास्ती लॉ आहे म्हणजे हे नाही करायचं. म्हणजे कधीतरी असं होऊ शकतं एखादा शेअर फिरूनच गेला, असं होऊ शकतं. ओके, जरी फिरला ना, एक सांगतो तुम्हाला कसं आहे की एखादा शेअर जरी गेला डाऊन तरी काय 2-5% डाऊन जाईल, तो 5-6% डाऊन जाईल, नंतर तो परत वर यायला लागतो. पण एवढं बेअर नाही करायचं. मी होल्ड करून असतो आणि मला तो प्रॉफिट देऊन जातो. म्हणून ना मी काही टेन्शन नाही आणि म्हणून एकदम शांततेत आपलं काम चालतं. पण तुम्ही तसं करू नका. मी ऍज अ ट्रेनर तुम्हाला गाईड नाही करणार. तुम्ही 2%चा मॅक्झिमम बोलत्या, नॉर्मली 1-1.25% स्टॉप लॉस ठेवायचा. एकदम वाईटातल्या वाईट 2%चा ठेवा तुम्ही, आणि त्यानंतर तुम्ही एक्झिट जे आहे करू शकता. ओके, आणि तशावर तुम्ही काम करा सर. ओके सर. आणि सर दुसरा एक प्रॉब्लेम आहे की म्हणजे एक ही आहे अनालिसिस की 9:15 ज्यावेळी ओपन होतो ना, त्यावेळी स्टॉक स्टिक 60 मधून एक एकदम स्ट्रॉंग दाखवतो खाली खालून. पण ज्यावेळी जर तो ओपन होता ना 2%, 2.5%, 1.5%च्या पुढे जर ओपन झाला ना, तर तो 5 मिनिटामध्ये लगेच करेक्शन द्यायला बघतो. म्हणजे 5 मिनिटाचं लगेच ती पूर्ण एकदम कॅन्डल मोठी होती ना, तर तो जास्त चान्सेस कमी असतात, जातोय. पण जास्त जर वाढला नाही ना, ओपन होताना तो क्लोज पेक्षा कालच्या जर 0.60, 0.70 किंवा जर 80 पर्यंत जर ओपन झाला तर तिथून पुढे चांगली मुवमेंट आहे मिळते. आणि मागं मी हे जे मारुती सुझुकी मध्ये पण 17,000चं प्रॉफिट काढलेलं, पण तो 60 आवर मध्ये स्ट्रॉंग होता. ते 5 मिनिटं काय नंतर तो 2-3% प्रॉफिट मिळाला असतं मला, 31,000 रुपये. पण मी एक्झिट झालो 17,000 रुपये घेऊन, कारण मी 9:30 पर्यंत एक्झिट केलं. म्हणजे मला माहित नव्हतं, पहिला ट्रेड होता माझा तो. तर त्याच्यामुळे, आणि फक्त जर ओपन होतानाच कमी आहे ना, जर जास्त झाला ना, तुम्ही ते तुमचं ते ऐकलेलं ते एकदम बरोबर. जास्त जो ओपन झाला ना, तुम्ही म्हणला ना मी 2.5-3% पण घेतो, पण सर ते रिस्की सर. वरती जो ओपन झाला ना, तर ते तो वॉलेटाईल होतो. तुम्ही म्हणतात लगेच प्रॉफिट बुकिंग येतं. मी 2 ते 3 वेळा एशियन पेंट्स मध्ये बघितलं. त्याच्या ओके. आदल्या दिवशी 1 तारखेला एशियन पेंट्सनं चांगली मूव दिली होती, स्ट्रॉंग क्रॉस, आणि तो जास्त ओपन नव्हता झाला वरती. जास्त जो ओपन झाला ना 2.5-3%, तो हमखास करेक्शन देणार, वॉलेटाईल होतो. ओके. असं होतं. अच्छा. मला मला ना मला हे एकदम हे वाटतंय, म्हणजे म्हणा ना, मला आज म्हणता ना, प्रत्येक वेळी आपण काही ना काही शिकत असतो. आता लक्षात घ्या, जसे सर बोलतायत की बाबा ते 0.50-60%नी ओपन झालं तर तो चांगली मुवमेंट देतो, राईट. प्रत्येकाचं स्ट्रॅटेजी वेगळी असते. अच्छा, ते चांगले कमवत आहेत तर ते ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी काय करतो माहितीये, आता मी पण चांगला कमवतोय. सो मी काय करतो माहितीये, मी मिनिमम, बघा मी काय बोलतो, त्यांच्या उलट बोलतोय मी. जोपर्यंत मला मिनिमम 0.70-80%नी तो शेअर वर दिसत नाही, मी त्यात एंटरच करत नाही. कारण तो ओपन झाल्यानंतर पण, कारण कसं ओपन झाल्या त्याला मोमेंटम असतो. त्या मोमेंटम मध्ये पण तो 0.5% पण वर नाही जाऊ शकला शेअर, तर कधी तो ठूस होऊ शकतो आणि तो खाली येऊ शकतो. ओके, तर मी एंटरच करत नाही अशा शेअरमध्ये. हा, एकदमच मी इव्हन 2-2.5%, 3% वरती गेला असेल ना शेअर, कधी 3.5%, 4%, पण तरी पण मी एंटर करतो. डिपेंड्स की त्याच्यावर मुवमेंट काय येणार आहे. तर म्हणजे भले तो 2.5-3% ऑलरेडी वर गेलाय, पण टेक्निकली दाखवत आहे की तो अजून वर जाणार आहे किंवा करेक्शन संपलेलं आहे, तरी पण मी एंटर करतो. तो सगळा अभ्यासाचा पार्ट आहे, राईट. आणि जसं सर बोलतायत की जास्ती वर ओपन झाला तर तो करेक्शन देतो, येस देतो तो करेक्शन, आणि तो देणारच, कारण प्रॉफिट बुकिंग होणारच, राईट. मार्केट वन साइड अप किंवा वन साइड डाऊन नाही जात.
पण ते आपल्याला होल्ड करायचं असतं, म्हणून जसं आपल्याला आपण 5 मिनिट्स मध्ये हा. आपलं तसं पण करेक्शन दाखवतो, करेक्शन संपल्यानंतर हो, पण आपण एंटर करू शकतो. ओके, मी अनेकदा करेक्शन संपायच्या आधीच एंटर करतो, कारण मला मला माझं म्हणणं काय असतं की बाबा हा. ठीक, आणि करेक्शन चांगल्या शेअरमध्ये नॉर्मली करेक्शन पण थोडं येतं, पण मी विचार काय करतो की ठीक आहे, थोडं मला करेक्शन बेअर करावं लागलं चालेल, पण चुकून हा जर शेअर करेक्शन न देता जर रॉकेट झाला आणि माझ्या हातनं जर मुवमेंट गेली, तसं परवा एक शेअर होता, कुठला होता मला माहित नाही, म्हणजे मी 2-3 शेअर घेतलेले, त्याच्यामध्ये मी एकामध्ये 50,000 काहीतरी, मी 49,000 काहीतरी काढलं प्रॉफिट, म्हणजे कमी मार्जिन वापरलेलं मी. आणि दुसऱ्यामध्ये मी बाय करायला चाललेलो, फक्त मी अनालाइज करत होतो, म्हणजे तुम्हाला दिसतं इकडनं ब्रेकआउट देणार आहे, मला कुठला लक्षात नाही नाव, मी माझ्या PNL मध्ये असेल तो शेअर, मला बघायला लागेल, हे आताच आहे ना, एक मिनिट तुम्हाला सांगतो मी, कुठला होता, हा नुवामा, बरोबर, हा नुवामा, येस. इथे बघा, मी त्याच्यामध्ये आहे ना त्या गडबडीमध्ये इथे तुम्हाला दाखवतो बघा, मी म्हणजे मला दाखवायला काय वाटत नाही, इथे बघा मला दाखवतो, कुठे गेला, हा नुवामा मध्ये बघा, मी आहे ना 500 रुपये लॉस बुक केलाय, त्याच्यामध्ये दाबून मी 40-50 हजार रुपये कमवू शकलो असतो, पण पण म्हणतो ना, माझ्यावर काय ट्रेडवर गेली ती गडबडतो. काय झालं ते तुम्हाला काय सांगतो, झालं सांगतो. हा काय झालं ते सांगतो. हा शेअर जो आहे करेक्ट करत होता, ओके, आणि त्याच्यानंतर हा ट्रेड करत होता 1900 समथिंग, 1-2 ला असं काही ट्रेड करत होता वाटतं, 1-2च्या आसपास समथिंग हा ट्रेड करत होता, ओके, आणि मला दिसतं इकडनं मोमेंटम येणार आहे, पण त्याला ना लागणारं रिक्वायर्ड मार्जिन आहे हे जास्ती होतं, म्हणजे तुम्हाला इथे दाखवतो मी नुवामाला किती आहे, इथे बघा, मी नुवामा टाकतो मी, हा अच्छा, इकडे ऑलरेडी आहे वाटतं ऍड, हा इथे ऑलरेडी ऍड आहे, येस. हा, कालच्या दिवसात तो परत रॉकेट झालाय, पण तो खूप व्हॉलेटाईल आहे, कारण व्हॉल्यूम कमी आहे त्यात, म्हणून मी तो एक्झिट केला, कारण त्यामध्ये मला ते थांबणं थोडं रिस्की वाटत होतं. ओके, तो नंतर रॉकेट झाला, इकडे बघा 900, मी 1902 आणि 3च्या वार्ता करतो, इकडे बघा 1977 ला तो गेलाय शेअर, पण इथे ना त्याला रिक्वायर्ड मार्जिन, इथे बघा, मी समजा बाय करायला गेलो हा शेअर, समजा हे तर इंट्राडेला ठीक आहे, समजा मी एक्झाम्पल घ्या, मी समजा 100 क्वांटिटी बाय करतोय किंवा 1000 क्वांटिटी बाय करतोय, एक्झाम्पल घ्या, तर इंट्राडेला ठीक आहे, म्हणजे हे जे आहे नॉर्मल, जे आता 4 लाखापर्यंत मार्जिन लागतं इकडे, राईट, पण जर मी डेलिव्हरीमध्ये जाऊन जर मी MTF घेतोय, तर MTF मध्ये 44 व्हॉलेटाईल आहे ना खूप, तो 44% मार्जिन मागतोय, ठीक आहे, माझ्याकडे मार्जिन अवेलेबल होतं, म्हटलं कारण माझं मार्जिन ब्लॉक होणार जर तो समजा आज इंट्राडेला वर नाही, घेऊ की नको असा मी विचार करत होतो, तो विचार करेपर्यंत तो शेअर झाला रॉकेट, तरी पण म्हटलं नाही जाईल वर, मी घेतला, वर गेला, पण तो खूप व्हॉलेटाईल होत होता, मग मी ऍक्च्युली जे थोडा प्रॉफिट मध्ये काढलं, पण ते टॅक्सेस वगैरे मिळून ते 500 रुपये मायनस दाखवते, तर म्हटलं जाऊ दे, बाकीच्या शेअरमध्ये आपण मार्जिन, इथे बघा मी थोडं प्रॉफिट, म्हणजे एकदम किंचित प्रॉफिट तुम्हाला दिसतंय, बाय प्राइस, सेल प्राइस मग दिसतंय मी काय केलं ते, ओके, चार्जेस काय लागले वगैरे तुम्हाला सगळं दिसतंय इथे, तर पण मी तिकडे मायनस 500 रुपये केले. दुसऱ्या शेअर मध्ये बघा, इथे दुसऱ्या कुठला आहे तो, इटर्नल मध्ये मी प्रॉफिट केलाय, राईट, ओके, चार्जेस धरून मी म्हटलं ना 49,000 आणि चार्जेस 42,000, 49,000, ओके, 42,000 सो मी प्रॉफिट याच्यामध्ये मी केलेला आहे, ओके, असं रिटर्न मी पण काढलेलं, पण सर तो मधून होता, खाली आपण नव्हता, पण स्ट्रॉंग झाला, 3%ची मुवमेंट दिली त्यानं, एक 11 वाजेपर्यंत जोरात रॉकेट झाला, नंतर मग खाली आला तो, येस येस पण ते येस. खाली नसल्यामुळे मग मी तुमचं, त्यामुळे मी त्याच्यात नाही एंट्री घेतली. ओके, त्यात एंट्री नाही, तेच असतं, म्हणजे मला म्हणायचं हेच आहे की भले ट्रेनर मी आहे, पण प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाचे इमोशन्स वेगळे असतात, राईट. सो जसं आता हे सर बोलले की डाऊन चाललंय, तर मला ते हे वाटतं, तो डाऊन, पण चांगला शेअर डाऊन गेलेला परत वर येतो, पण तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही जसं तुमची स्ट्रॅटेजी बोलताय की बाबा 0.50-60% असेल वगैरे तरच मी बाय करीन, तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता, हे प्रत्येकावरती डिपेंडेंट आहे, इट्स डिपेंडेंट ऑन इच अँड एव्हरी वन, ओके, तर तुम्ही त्या हिशोबाने करू शकता. ती जर जास्त ओपन झाला तर तो त्या volatile दिवशी काय काय, वरती जर ओपन जास्त झाला तर ती volatile होण्याची शक्यता जास्त असते. प्रॉफिट हा होतो व्हॉलेटाईल, म्हणजे म्हणजे एकदम जास्ती वर झाला ना 3.5-4% वगैरे, तर ते जास्ती रिस्की असेल, मान्य आहे, होतो व्हॉलेटाईल, पण जर तुम्ही चांगले शेअर घेतले असतील तर काही हरकत नाही सर, पण ना हे तुम्हाला ते प्रॉफिट देऊन जातील, हे माझं मत आहे. मी क्वेश्चन्स घेतो, पण मला पुढे काही गोष्टी मेन म्हणजे मला शेअर करायच्या आहेत, मी कशा प्रकारे काय काम करतोय
हे मला तुम्हाला सांगायला आवडेल. अनेक गोष्टीमध्ये मी डोकं लावत असतो, खूप काय करत असतो मी. त्यातनं एक दोन आयडियाज तुम्हाला मला द्यायला आवडतील. लक्षात घ्या, मी पॉवर ऑफ कंपनी, तुम्ही तुमच्याकडे, आता मी ना एक काम करतो, मी आहे ना, मी माझ्या फोनवरती घेण्यावरली मी इथे लॅपटॉपवर कॅल्क्युलेटर ओपन करतो. ते बरं पडेल, म्हणजे तुम्हाला पण ते कॅल्क्युलेटर शेअर करता येईल. मी माझ्या फोनवरती केलेलं आधी, जस्ट थोडं. एक मिनिट, जस्ट मी कॅल्क्युलेटर ओपन करतो माझं. ओके. आता बघा, मी कशा प्रकारे हे रिस्क मॅनेजमेंट आणि फंड मॅनेजमेंट करतो ते बघा. तुम्ही तुमची अशी करा, समजा एक्झाम्पल घेतो मी. समजा माझ्याकडे 30 लाख रुपये आहेत, एक्झाम्पल घ्या. ओके. दिस इज 30 लाख गुणिले मला मिळतं 5 टाइम्स लिमिट. एक मिनिट. ओके, गुणिले 5 टाइम्स लिमिट, तर ते किती होतं? 1.5 करोड. ओके. डिवायडेड बाय, मी त्याला 3 पार्टमध्ये, मग अशी असं बोललं, 3 पार्टमध्ये मी डिवाइड करतो. किती होतं? तर ते होतं 50 लाख, 50 लाख. 50 लाख. तर प्रत्येकाने माईक प्लीज बंद ठेवा, आपले प्लीज माईक बंद ठेवा. कोणी मध्ये बोलू नका. हे जीवन सर कोण आहे ते, प्लीज कोणी माईक ओपन नाही करायचे. ओके. सो 50 लाखाचं मार्जिन मिळतं आणि मी एक शेअर मिनिमम 50 का घेते, 60 लाखाचा पण घेतो, 60-65 लाखाचा पण घेईन समजा. समजा जर तो चांगला असेल तर. ओके. आणि समजा मला 2 शेअर भेटले तर 1 करोडचा माल घेईन मी. असं आहे. 2 शेअर जर मला चांगले भेटले, 3 भेटले तर मी कधी कधी रिस्क घेतो, की पण जास्त रिस्क घेत नाही मी. समजा तो 20-25 लाखाचाच घेईन, बाकी 30 लाख किंवा 40 लाख मी ठेवतो, ज्याने का 1 किंवा 2 शेअर मला समजा मार्जिन मध्ये होल्ड करावे लागले, कारण डिलिव्हरीमध्ये म्हणजे मार्जिन मध्ये मला हे हे जे आहे मार्जिन फंडिंग मध्ये मला बेसिक मार्जिन जे आहे जास्ती पे करावं लागतं, राईट. सो मला परत बँकेमधून ट्रान्सफर करायची वेळ नाही आली पाहिजे, म्हणून मग मी तिसरा समजा सापडला तरी छोट्या अमाऊंटचा घेईन मी, मे बी ना 20-22 लाखाचा, आणि वरचे 30 लाख मी स्वतःला ठेवीन मी हे करायला. आता ह्याच्यामध्ये बघा, मी काय करतो, एक सिंगल शेअर जरी मी घेतला, आता मेन गेम बघा पुढे आहे. ओके. मी कमीत कमी जे आहे मी ठरवलंय स्वतः, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही करू शकता, कंपल्शन आहे, पण कमीत कमी मी जे आहे 0.80% कमीत कमी 0.80% मी प्रॉफिट मी स्वतःला घेतो. ओके. जरी मी 50 लाखाचा माल घेतला, 1 करोडचा घेतला असेल तर ते वेगळं, पण मी एकच शेअर पकडतो. समजा असं झालं की मला दिवसभरात एकच शेअर मिळाला, नुसता मिळालाच नाही, असं होत नाही, 2-2, 3-3 पण मिळतात, पण बाबा एकच चांगला मिळाला, राईट. असंही कधीतरी होतं, की एकही शेअर मिळाला नाही, त्यावेळी मी शांत बसतो, राईट. जसं मला वाटतं आता 2-3 दिवसापूर्वी झालेलं, की मी एकही ट्रेड नाही टाकला, तर असं होऊ शकतं. सो किती होतं बघा, तर दॅट इज 40,000. असं मी महिन्याचे 15 दिवस जरी मी प्रॉफिट केलं, म्हणजे सिंगल लिमिटमध्ये, मी सिंगल लिमिट म्हणजे तो हे काय म्हणतात त्याला, ते 50 लाखाचा माल, 1 करोड किंवा 1.5 करोडचा नाही. ओके. तरी ते माझं प्रॉफिट होतं 6 लाख रुपये. ओके. माझं इनिशियल कॅपिटल किती होतं? 13 लाख. किती होतं? 30 लाख. 30 लाख. 30 लाख. 30 लाख. 30 लाख वरती 6 लाख, किती झाला प्रॉफिट? किती किती टक्के झाला प्रॉफिट, आय मीन टू से. सॉरी 30 लाख वरती 6 लाख, म्हणजे पर्सेंटेज किती झाला? 20%. येस, ऍब्सोल्यूट राईट, 20%, राईट. 20% प्रॉफिट, 20% नाही, मी बोलतो 15% जरी कमवलं वाईटातल्या वाईट. आता मी तेवढं 20% इव्हन त्याहून जास्त मी करतोय, पण मला म्हणतात ना, हे मला अंडर रेट करायचंय, ओव्हर रेट नाही करायचंय, राईट. अंडर रेट जरी मी केलं की बाबा 6 लाख नाही, मी समजा
माझ्या 30 लाखावरती एक मिनिट. ओके, 30 लाखावरती मी जरी 20% नाही 15% जरी प्रॉफिट गेलं 15%, तरी ते होतं किती 4.5 लाख. ओके, तर आता मी काय करतो, येते बघा, मी तुम्हाला काही कंपाऊंडिंगचं म्हणजे आता ना आपल्याकडे एवढा वेळ नाहीये, तर मी फोनवरती, तुम्ही हवं तर करू शकता, मला ते फोनवरती इझिली जमेल, तुम्ही हवं तर तुमच्या मोबाईलवर करू शकता. ओके, इथे बघा 30 लाख वरती माझे 4.5 लाख वाढले. राईट, 4.5 लाख वाढले म्हणजे किती झाले, 30 लाख प्लस 4.5 लाख म्हणजे 34,50,000. राईट, 34,50,000, 34,45,000, सॉरी. राईट, 34,50,000, सॉरी, आय मीन टू से 34,50,000 रुपये झाले. बरोबर, 34,50,000 वरती मी परत 15% कमवले. राईट, मग ते किती झाले, 5,17,000 प्लस 34,50,000. ओके, तर ते झाले 39,50,000. त्याच्यावरती मी परत 15% कमवले, ते 5,95,000 रुपये झाले. ओके, आणि 5,95,000 प्लस 39,67,000 होते, 39,67,000. ओके, असं करत करत, आता माझ्याकडे वेळ नाही, पण दिस इज पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. आता मला इकडे दिसतंय, मी 3-4 महिन्याचं केलं तर मला दिसतंय की माझे ते 30 लाखाचे झाले 45 लाख कंपाऊंडिंगली. सिम्पल इंटरेस्ट नाही, कंपाऊंडिंग. सेम पैसे, लक्षात घ्या, मी सेम जे प्रॉफिट कमवतोय ते सेम पैसे परत मी मार्केटमध्ये रोल करतोय. आणि लक्षात घ्या, आता मी समजा, आणि अजून एक बेनिफिट सांगू तुम्हाला ह्याच्यामध्ये, अजून एक मजा काय आहे की ह्याच्यामध्ये आता मी समजा एक एक्झाम्पल घ्या, 5-6 लाख रुपये मी एका महिन्यात कमवले, तर त्याचे मी काय 5-6 लाख रुपये मी एका महिन्यात कमवतोय, त्याच्यावरती मला परत 5 टाइम लिमिट मिळतं. समजा 5 लाख रुपये कमवले, तर 5 लाखामध्ये 5 टाइम लिमिट, 25 लाखाचा नेक्स्ट मंथ मध्ये एक्स्ट्रा माल मला खरेदी करता येतो. कळलं का? सो दिस इज द पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. आणि म्हणून तुम्ही बघा सर, माझी जशा प्रकारे ग्रोथ आहे आणि चांगल्या रीतीने आपण जे प्रगती ही करतोय. ओके, सो तुम्ही पण अशी स्ट्रॅटेजी वापरू शकता, खतरनाक ग्रोथ. आणि म्हणून तुम्हाला माहितीये, आज माझं प्रॉफिट वगैरे तुम्हाला सगळं माहितीये, मी काय लेवलला कमवतो आणि काय. पण तुम्हाला माहितीये, मी एवढं माझं जे फायनान्सेस आहे एवढं मायक्रो मॅनेजमेंट करतो की जसं आता मी ना एक नवीन घरी एलईडी टीव्ही घेतला, मी मला सांगायला काय वाटत, एलईडी टीव्ही घेतला किंवा अजून काही मी अप्लायन्सेस काही मी घेतले. सो मी एवढं कमवतो की मी बाबा म्हणा ते माझं एका दिवसाचं पण इन्कम त्याहून जास्ती असेल, त्या टीव्ही आणि त्या बाकी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या पेक्षाही जास्ती. पण तरी पण मी कशाला अडकवू माझे पैसे. मी जो काय तो एलईडी घेतला ते पण मुद्दाम मी लोन वरती घेतला, छोटं मोठं डाऊन पेमेंट करायचं थोडंफार, बाकी सगळं इंटरेस्ट फ्री लोन मिळतं आपल्याला, थोडंफार प्रोसेसिंग फी जाते. राईट, मी बोलतो जरी 1-2% इंटरेस्ट लागला तरी फरक नाही पडत. ते पैसे त्या टीव्ही मध्ये मी अडकवण्याबदली तेच पैसे मी मार्केटमध्ये लावतो आणि कितीतरी पटीने त्याला मी वाढवतो. कशाला मी ते डेप्रिसिएटिंग ऍसेट किंवा इलेक्ट्रॉनिक ऍसेट मध्ये मी ते पैसे घालव. सो मी असं प्रत्येक बाबतीत करतो, कुठेही आता बघा, जे बेसिक खर्च आहे, घरी खर्च द्यावा लागतो, ऑफिसचे खर्च आहेत, मार्केटिंगचा आहे, किंवा जे हेल्थ वाईज आहे, तिकडे कुठे कॉम्प्रोमाइज नाही करत. नाही तर कंपनीची नादात तिकडे कुठे काटकसर केली तर गडबड होईल, पुढे जाऊन पैसे वाढतील तर वाढतील, पण आता प्रॉब्लेम होईल आयुष्यात. राईट, सो तसं नाही, पण जिकडे वाचवू शकतो किंवा नको त्या वस्तू घेत नाही, गरज नाही तर उगीच खर्च करत नाही. ओके, हा, जिकडे गरज आहे तिकडे करतो. किंवा इव्हन तुम्हाला माहिती आहे, आता देवाच्या कृपेने सगळं काय असून पण आता अनेकांना सवय असते, ह्याचं सबस्क्रिप्शन घेतलं, त्याचं घेतलं, युट्यूब सबस्क्रिप्शन किंवा हे ते 50 सबस्क्रिप्शन घेतात. अमेझॉन काय ते तुमचं हे काय ते अमेझॉन प्राईमचं पण घेतलंय, तुमचं नेटफ्लिक्सचं पण घेतलंय, सगळ्याचं सबस्क्रिप्शन घेतलंय. मी स्ट्रिक्टली, जसं आता माझ्या फोनवरती कुठलंही सबस्क्रिप्शन नाहीये, माझ्या रूममध्ये इव्हन हे केबलचं कनेक्शन पण नाही, मी बघतच नाही. भले ते 200-400 रुपये जातात, घालू कशाला, मी गरज नाहीये. मी दिवसाला 50 लाख रुपये जरी कमवले तरी पण मी 400 रुपये वेस्ट नाही करणार. मी वाय शुड आय वेस्ट, मला गरज नाहीये. मी बघतच नाही, जीईसी चॅनल बघत नाही मी. मी काय बघतो, न्यूज बघतो, नॉलेजेबल व्हिडिओज बघतो, कधी कधी कंटाळा आला तर थोडीफार गाणी ऐकतो. हे सगळं मला युट्यूबवर मिळतं. राईट, लाईव्ह चॅनल्स मिळतात. मी कशाला म्हणून मी ह्याच्यावरती सबस्क्रिप्शन टाकू. राईट, गरज नाहीये. आय सेव्ह इच अँड एव्हरी रुपी, एक रुपया जो आहे मी हा माझा वाचवतो.
ओके. पण जिकडे गरज आहे तिकडे खर्च करतो, नको तिकडे वाचवत नाही. आणि जे जे आपल्याला लोनवरती घेता येईल किंवा जे इंटरेस्ट फ्री लोन असेल किंवा जिकडे गरज नाही तिकडे मी खर्च करत नाही. आणि त्यामुळे फायनान्सेस खूप स्ट्रॉंग राहतात. माझ्याकडे अख्ख्या महिन्याचं फायनान्शियल स्ट्रक्चर रेडी असतं की ह्या महिन्यात कुठे कुठे खर्च आहे, काय कुठे द्यायचंय, काय द्यायचंय. म्हणून कधीच अशी वेळ येत नाही देवाच्या कृपेने टचवूड की अरे यार पैसे कमी पडतात, कुठून तरी व्याजाने उचलले पाहिजे, काय प्रॉब्लेम येत आहेत. सो कधीच वेळ येणार नाही. बिकॉज एव्हरीथिंग इज वेल मॅनेज विथ प्रॉपर बॅकअप फंड. ओके. आता माझ्या अंडर 25-30 मुलं काम करतात. ओके. बाकी पण भरपूर गोष्टी आहेत. सगळं म्हणजे ना 2 ऑफिसेस आहे, सगळ्याचं सगळ्याचं हे सगळं नियोजित असतं, प्रॉपर नियोजन असतं. कंटिन्यू अभ्यास करत असतो. आणि इथे बघा मी हे माझे डायरी आहे. मी ऑफिसला जाताना पण मी कमीत कमी आता माझ्याकडे 2-2 डायऱ्या असतात. एक माझा स्केड्यूलची डायरी आणि दुसरी माझी रिसर्च म्हणजे आयडियाची डायरी. प्रॉपर आज दिवसभरात कुठे जायचंय, काय करायचंय, सगळं प्रॉपर डायरीत लिहिलेलं असतं. कुठल्या वेळी काय करायचंय सगळं लिहिलेलं असतं. त्यानंतर दुसरी एक बुक आहे, त्याच्यामध्ये माझे आयडियाज लिहिलेले असतात. नवीन काय आयडियाज, नवीन काय स्ट्रॅटेजीज, मार्केट रिलेटेड असतील, बिझनेस रिलेटेड असतील, हेल्थ रिलेटेड असतील. माझा मुलगा आहे 7 वर्षाचा, त्याच्यासाठी काय करायचं सगळं मी लिहित असतो. सगळ्यावरती आयडिया लावत असतो. मजा येते जबरदस्त. आणि त्यामुळे लाईफ खूप सोपी होते. एक लक्षात घ्या फ्रेंड्स, लाईफ इज व्हेरी इझी, वी मेक इट डिफिकल्ट. आय रिपीट, लाईफ इज व्हेरी इझी, वी मेक इट डिफिकल्ट. आपण आपल्या आयुष्याला म्हणतो ना कठीण करून ठेवतो. लाईफ हे फार सोपं आहे असं मला वाटतं, राईट. आणि त्यामुळे आपण म्हणतो ना या कंपाऊंडिंगचा आपण फायदा घेऊ शकतो. आणि अशा प्रकारे जे आहे मी कंपाऊंडिंगचा जो आहे वापर करतो. इव्हन तुम्हाला माहिती आहे, जस्ट मला म्हणतो माझ्याकडे काही फिजिकल गोल्ड आहे समजा. ओके. सो ही आयडिया बघा, मला तुम्हाला मजा येईल ऐकायला. ओके. हे मी युट्यूबवर देखील टाकणार आहे. लक्षात घ्या, समजा माझ्याकडे काही फिजिकल गोल्ड आहे. समजा तुम्ही ना बँकेच्या लॉकरमध्ये समजा तुम्ही ते फिजिकल गोल्ड ठेवलं तरी देखील ते रिस्की होतं. का? कारण आज लक्षात घ्या, जसं घरी ठेवलं तुम्ही गोल्ड तर तरी पण ते चोरी होऊ शकतं. किंवा तुम्ही जर बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलं तरी पण म्हणा ना असंही झालंय की बँकेचे लॉकर म्हणून गोल्ड गायब झालाय. खूप काही सीन होतात. आणि बँक त्याची जबाबदारी घेत नाही, राईट. कारण बँकेला माहितीच नाही आतमध्ये काय ठेवलंय तुम्ही, तर बँक कसली जबाबदारी घेणार. ते 100 रुपयाचं घर सोनं आहे का 100 कोटीचं सोनं आहे त्यांना काय माहिती, राईट. म्हणून बँक कसली जबाबदारी घेत नाही त्या सोन्याची. ओके. बँक लॉकरची चार्जेस भरपूर असतात. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं AMC भरावं लागतं. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला अनेकदा लॉकर मिळायला वेटिंग पिरियड असतो. ओके. इव्हन लक्षात घ्या की हे तुम्हाला मध्ये मध्ये जाऊन चेक करावं लागतं की माझं लॉकरमध्ये सगळं आहे की नाही नीट वगैरे, राईट. बँक लॉकरमध्ये ठेवून पण गायब होण्याचं किंवा चोरी होण्याचं टेन्शन असतं. मध्ये पण आज मला एक बँकर मला सांगत होते, आमचे मला एक मित्र आहेत, एका पतपेढीमध्ये झालं, मला माहिती नाही कुठे झालं, की तिकडे जे ओरिजिनल सोनं होतं ते काढून तिकडे डुप्लिकेट सोनं ठेवलं गेलं. म्हणजे तो जो व्हॅल्युएशन करणार असतो ना, तेच आपले मित्र आहेत जे असतात ना व्हॅल्युअर, जे हे आपलं जे सोनं हे करतात बँकेचं. म्हणजे त्यांनी सांगितलं, मी तिकडे गेलो होतो, म्हणतात ते सगळं सोनं खोटं निघालं पतपेढी मधलं. खूप काही सीन होता तो. असं आहे. तर विश्वास कोणावर ठेवायचा. सो त्याच्यावरती मी एक चांगली आयडिया काढली. काय करतोय बघा, मी जे आहे समजा माझ्याकडे काय फिजिकल गोल्ड असेल समजा, सो मी बँकेमध्ये लॉकरमध्ये नाही ठेवणार, मी बँकेला देणार OD म्हणजेच ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीसाठी मी ते बँकेला देणार. आणि त्या बदल्यात मी बँकेकडनं जे आहे मी काही पैसे उचलणार. लक्षात घ्या, बँक काय करते, तुम्हाला काही ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी देते. तुम्ही जे काय ऍसेट देते, समजा एक्झाम्पल घ्या, मी एक्झाम्पल घेतो, समजा मी 10 लाखाचं गोल्ड लिहिलं, एक्झाम्पल घ्या, तर त्याच्या अगेन्स्ट 74% म्हणजे SBI सारखी बँक वगैरे 74% तुम्हाला देते. तरी 7,40,000 रुपये वगैरे तुम्हाला मिळतील. तर पहिलं म्हणजे तुमचे 7,40,000 म्हणजे तुमच्या 74% गोल्ड सेफ झालं. 1. ओके. सेकंडली म्हणजे तुम्हाला ते पैसे वापरायला मिळतात. मी ते मार्केटमध्ये किंवा बिझनेसमध्ये कुठेही ते पैसे वापरू शकतो. स्पेशली मी ट्रेडिंगला पण मार्केटमध्ये कुठेही वापरेन, मी म्हणजे बिझनेसमध्ये वापरेन, कुठेही ते वापरू शकतो मी पैसे. व्याज जवळपास SBIचं व्याज आहे 10.10%, म्हणजे महिन्याचा 1% पण नाही, 0.80%च्या आसपास महिन्याचं व्याज आहे, जे आपण एका ट्रेडमध्ये काढतो, राईट. तेवढंसं व्याज आहे. प्रोसेसिंग फी पण कॅपिंग आहे त्याला, 10,000 आपलं GST ची प्रोसेसिंग फी आहे, राईट. आणि बँक व्हॅल्युअरची चार्जेस वगैरे पण त्यांच्याशी नेगोशिएट केलं तर ते कमी मध्ये व्हॅल्युअर करतात. अर्धा 1 तासात लोन तुम्हाला मिळतं. आणि समजा भलेही तुम्हाला सँक्शन असेल, म्हणजे तुम्ही 10 लाखाचा गोल्ड घेतलाय, तुम्हाला 7.5 लाखापर्यंत 7,40,000 काय मिळू शकतात. पण ते काय उचललेच पाहिजे पैसे असं काय नाही. तुम्ही समजा त्यातनं 2 लाखच उचलले आहेत, ओके, तर तुम्हाला जे व्याज आहे ते 2 लाखाच पे करावं लागतं. आणि तुम्हाला ते पर डे प्रमाणे व्याज लागतं. म्हणजे समजा तुम्ही 2 लाख उचलले 10 दिवसासाठी, तर वर्षाचं 10% 10.10% आहे, तर डिवायडेड बाय बाबा एका दिवसाचं किती असलं पाहिजे,
त्या हिशोबाने तुम्हाला 10 दिवसाचा व्याज लागणार. सो त्यामुळे तुमच्या व्याजामध्ये पण काही एक्स्ट्रा पैसे जात नाहीत तिकडे. ओके. किंवा म्हणतो ना कुठेही काही नाही. आणि मेन म्हणजे लक्षात घ्या, तुमचं सोनं सेफ राहतं. आणि जर तुम्ही लॉकरमध्ये सोनं ठेवलेलं आहे तर त्याचं काही व्हॅल्युएशन वगैरे होत नाही. त्यामुळे आणि बँकेला काय माहितीच नसतं आत काय ठेवलंय, त्यामुळे ते तिकडे पण रिस्की आहे. पण इकडे जेव्हा मी बँकेला माझं सोनं गहाण म्हणून देतोय ओडीसाठी, राईट, तर त्यावेळी त्याचं व्हॅल्युएशन काढलं जातं. प्रॉपर पेपर असतात, म्हणजे तो प्रूफ राहतो की बँकेकडे माझं एवढं सोनं आहे. राईट. आज जर मी जेव्हा बँकेकडनं पैसे घेतलेत, मी रिटर्न पैसे द्यायला जाईन त्यांना, 3 वर्षाचा कालावधी असतो, 3 वर्ष ठेवू शकता तुम्ही. ओके. परत रिन्यू करावं लागतं. आणि एका माणसामागे 50 लाखाचं कॅपिंग आहे, ऍटलीस्ट एसबीआय मध्ये तरी. ओके. मॅक्झिमम 50 लाखाचा तुम्ही घेऊ शकता, त्याच्यावर जास्त नाही. ओके. पण लक्षात घ्या, जेव्हा पण मी 2-3 वर्षानंतर जाईन बँकेकडे पैसे रिटर्न द्यायला, पहिले त्यांना बोलीन माझं सोनं दाखवा. नॉर्मली काही चोरी बिरी असं होत नाही, जरी काय रिस्क असेल तरी बोलीन बाबा माझं सोनं दाखवा. आता मला माहिती आहे, मी ऑलरेडी 74% पैसे उचलले आहेत, तर माझी रिस्क फक्त 26% आहे. पण त्यांना मी बोलीन माझं सोनं दाखवा. तर त्यांनी माझं सोनं दाखवलं तरच मी त्यांचे जे आहे हे लोन रिपे करीन, नाही तर मी लोन रिपे का करीन? तर सोनं त्यांच्याकडे माझं नसेल, समजा चोरी झालं असेल, काही असेल, राईट. जरी चोरी झालं तरी पण लक्षात घ्या, त्याच्यावरती इन्शुरन्स असतं, कळलं का? कुठलं? ह्या ओडी फॅसिलिटीवरती, जे तुम्हाला लॉकरवरती मिळत नाही. ओके. तिथे बँक डायरेक्ट हात वर करते, पण इकडे तुमचं इन्शुरन्स असतं. जर तुमचं सोनं चोरी झालं, जेवढा व्हॅल्यूचं सोनं होतं, म्हणजे जेवढं ग्रामचं सोनं होतं, त्याची जी काय 2-3-4 वर्षांनंतर जेव्हा तुम्ही काढाल, 3 वर्षाचं मॅक्झिमम कॅपिंग आहे, 3 वर्षांनंतर त्याचं जे काय त्यावेळेचं व्हॅल्यू असेल तेवढं तुम्हाला इन्शुरन्समध्ये पैसे देखील मिळतात. म्हणजे तुमचं सोनं पण 100% सेफ झालं. तुमच्या घरामध्ये लॉकरमध्ये जे पैसे जे सोनं पडलेलं होतं, जे काही काम नव्हतं करत, ते आता कामाला लागलं. तुम्ही तुमच्या सोन्याला कामाला लावलं. सोन्याची किंमत पण वाढते, तुम्हाला त्यामुळे विकावं पण लागत नाही सोनं, राईट. आणि तुम्हाला म्हणा ना, तुम्हाला लोन पण मिळतंय, जे तुम्ही तुमच्या कामासाठी वापरू शकता, राईट. आणि सगळेच फायदा होतात. फक्त एवढं लक्षात घ्या, लोन मिळते म्हणून घेत सुटायचं नाही. ओडी फॅसिलिटी घेतली आहे, समजा तुमचं सोनं सेफ आहे तिकडे, राईट, तर काय सगळंच घेतलं पाहिजे असं नाही. तुम्ही नावाला 50,000 लाख रुपये घेऊ शकता, नाही घेतलं ते चालेल, राईट. पण ते तुम्हाला एक ना सेफगार्ड मिळतं. अजूनही लक्षात घ्या की आता सगळ्यांचं मेडिक्लेम असतं, सगळं असतं, मान्य आहे, पण एक सेफगार्ड मिळतं तुम्हाला की माझं एवढं सोनं मी बँकेला देऊन ठेवलंय. देऊ ना करून एक व्यावसायिकाला, हे ओडी फॅसिलिटी व्यावसायिकाला खूप कामाला येते. अचानक कधी बिझनेससाठी पैसे लागले, ओके, स्पेशली ज्यांचा मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस असेल, काही असेल, तर जर मी नॉर्मल कुठलं लोन, बिझनेस लोन, पर्सनल लोन अप्लाय करायला गेलो तर त्याची लेंदी प्रोसेस आहे. पण हे जे आहे, अर्धा एक तासात तुम्हाला लगेच लोन मिळतं. सो हा एक फायदा. म्हणजे आपल्याला माहिती आहे की माझ्या हातात एवढी लिक्विडिटी आहे, आज माझ्याकडे सोनं पडलंय, भले ते कितीचंही असो, समजा एक्झाम्पल घ्या, पण ते जरी मी म्हणजे लिक्विडेट करायला गेलो किंवा हे गहाण ठेवायला गेलो, तरी पण ते म्हणतात ना प्रोसेस लेंदी होते, राईट. आणि म्हणतात ना, समजा मी विकायला गेलो तरी मला रेट खराब मिळेल, म्हणजे घाईघाईत. पण जर माझ्याकडे ओडी फॅसिलिटी असेल तर मला मी सिक्युअर्ड आहे, मला एवढे पैसे मला कधीही मिळतील. सो अशा प्रकारे मी ना वेगवेगळ्या काही नाही, आता ही एक आयडिया दिली, अशा प्रकारे मी अनेक वेगवेगळ्या मी जे आहे ते आयडिया वापरत असतो. ओके. आय होप तुम्हाला ही आयडिया आवडली असेल. कशी वाटली आयडिया? जस्ट विचारायचं तुम्हाला. व्हॉट डू थिंक? नाही सर. कडक आहे सर, मस्त आहे, मस्त खतरनाक व्हेरी आहे. नाईस, व्हेरी नाईस. Yes. एवढं कोण सांगत नाही सर. आयडिया छान आहे, पण याच्यात एक एक गोल्ड लोन आणि ओव्हरड्राफ्ट जे म्हणता हे सेमच आहे का वेगवेगळं आहे? गोल्ड लोन आणि ओव्हरड्राफ्ट जे तुम्ही ओडी म्हटले ते सेमच आहे का वेगळा प्रकार आहे हा काही? नाही, गोल्ड लोन म्हणजे तुम्ही डायरेक्टली लोन घेता. हे कसं आहे की तुम्ही एक ओव्हरड्राफ्ट म्हणजे तुम्ही तुमचा एक वेगळा त्याचं ओव्हरड्राफ्टचं तुम्हाला एक हे चेकबुक वगैरे पण येतं विड्रॉलसाठी वगैरे, आणि तुम्ही एक फॅसिलिटी घेता की बाबा माझं ऍसेट तुमच्याकडे दिलंय, त्याच्या अगेन्स्ट मी बँकेकडनं हे एवढे पैसे मी उचलू शकतो, आणि त्याची प्रोसेस वेगळी असते. गोल्ड लोन हे पूर्ण वेगळं होऊन जातं की म्हणजे तुम्ही गोल्ड लोन म्हणजे काय, तुम्ही बाबा कन्फर्म एवढं लोन उचलतातच आहे आणि ते तुम्ही वापरणार आहे आणि हळूहळू पे करणार आहे. पण ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी कसं आहे, कधी लागले तर उचलले, नाही पाहिजे तर परत दिले, परत उचलले, लिक्विडिटी ट्रान्झॅक्शनसाठी, कळलं का? म्हणजे आपण ते ठेवून लेनदेन. काही घेतलं नाही तरी चालेल, पण तिथे सुरक्षित राहतं, पण आपल्याकडे डाटा असतो अवेलेबल की बाबा आम्ही गोल्ड ठेवलेलं आहे आणि त्याचं व्हॅल्युएशन एवढं आहे. हा, आणि Something इन्शुरन्स like पण आहे त्याचं, जे तुम्हाला लॉकरमध्ये इन्शुरन्स मिळत नाही, आणि लॉकर चार्जेस पण हाय आहेत. सो ओके ओके. रादर दॅन दिस आयडिया इज व्हेरी गुड. तर असं मी काय ना काय डोकं लावत असतो, असं म्हटलं चला आपल्या लोकांना पण आपण सांगूया. अशा अनेक छान आहे. येस, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. ओके. इव्हन मी जसं तुम्हाला माहिती आहे, मी हे घेतो काय
आपलं पहिलं म्हणजे मला हे सगळ्यांना बोलायचं आहे की हे आयडिया नक्कीच तुम्ही वापरू शकता. ओके, आणि नक्कीच तुम्हाला याचा बेनिफिट तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर इव्हन मी जसं मी ना प्रॉपर्टीज वरती लोन घेतो मी, राईट. मी हे नाही करत काय आपलं कॅशमध्ये प्रॉपर्टी घेत गरज पण नाहीये, राईट. सो त्याचे पण मी जे आहे सगळ्याचे मी इंटरेस्ट मी जे आहेत कमी करत गेलो. आता तेवढा आपल्याकडे वेळ नाही, त्याच्यावरती मी युट्यूब व्हिडिओ मी नंतर पुढे नक्कीच बनवेन मी. ओके, पण त्याच्यावरती लवकरच बनवणार आहे मी, पण तेवढा माझ्याकडे वेळ नाहीये बनवायला, पण मी नक्कीच बनवेन लवकरच त्याच्यावरती युट्यूब व्हिडिओ, की त्याच्यावरती पण मी काही गोष्टी केलेल्या आहेत की मी त्याच्यामधनं पण मी माझा चांगला फायदा घेतोय. माझी EMI वगैरे मी कमी केलेले आहेत, राईट. आणि त्याच्यावरनं मी काय करतोय आणि कसे ते पैसे वापरणार त्याच्यावरती मी युट्यूब व्हिडिओ मी नक्कीच लवकरच बनवेन मी. सो त्याची पण तुम्हाला हे येईल माझ्या चॅनलवरती येईल, युट्यूब चॅनलवरती. पण ह्या मला काही आयडियाज द्यायच्या होत्या, राईट. आणि म्हणून मी म्हटलं हे आजचं सेशन घेऊया, ओके, आणि लोकांपर्यंत पोहोचूया. आता हॅलो. आपण एक काम करूया, आपण आता एवढे पार्टिसिपेंट्स आहेत, लोकांचे अनेक क्वेरीज असतील, तर आपण जे आहेत आपण हे क्वेरीज, तुमचे काही क्वेरीज असतील तर मला तुम्ही विचारू शकता. ओके, Q&A. हॅलो सर. हा, तुमचे क्वेश्चन्स काय असतील तर नक्कीच हॅलो मला सर. तुम्ही विचारा. हॅलो सर. हा, बोला हॅलो, बोला. नमस्कार सर. कैलास गावकर बोलतोय. नमस्कार सर, बोला. आता तुम्ही सांगितलं ना ओव्हरड्राफ्टचं, तर समजा जर गोल्ड त्या ओव्हरड्राफ्ट मध्ये गोल्ड ठेवलं आणि आपण त्याच्यावर जर लोन घेतलं ते, आणि ते जर आपण उचललंच नाही तर त्याच्यावर व्याज बसतं की कसं काय? नाही 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 नाही, तेच तर मोठा इम्पॉर्टंट पॉईंट आहे सर, की समजा तुम्हाला हे तुमचं व्हॅल्युएशन प्रमाणे तुम्हाला समजा 7-7.5 लाखाचं लोन मिळू शकतं, पण तुम्ही उचललंय 2 लाखाचंच, राईट. हा. तर तुम्हाला 2 लाखाचं व्याज पे करायचं, तुम्ही उचललंच नाही तर कुठलेही व्याज नाही पे करायचं. त्यांची प्रोसेसिंग फी गेलेली आहे आणि व्हॅल्युअरचे चार्जेस असतात. तो 2-4 हजार घेतो, काय ते तो व्हॅल्युअर जो करणारा आहे तो चार्जेस घेतो आपले, प्लस GST. ओके, त्याचे ते दर 3 वर्षाला तुम्हाला ते व्हॅल्युएशन करावं लागतं. बाकी तुम्हाला कुठलेही वेगळे, मी सगळं म्हणजे मला नॉलेज आहे, काय काय बँकेचं असेल पण मला आयडिया नाही, पण SBI सारख्या बँकेचं बाकी कुठलेही त्याचे चार्जेस नाही आहेत, असं आहे. कोणतेही तुम्हाला थँक्यू चार्जेस पे करावे लागत नाही, असं आहे. थँक्यू तर थँक्यू. मी असं हॅलो हा, बोला बोला तर सर. मी असं ऐकलं होतं की ते गोल्ड ठेवल्यानंतर त्याच्यावर व्याज पण भेटतं, असं काही आहे का? मला विचारावं लागेल, ते मी विचारलं नाही. असं मी Maybe कुठेतरी असेल. वाचलं, मला असं वाटतं ICICIचा एक मेसेज वगैरे म्हणजे मेल आला होता, तर असं वाचल्यासारखं आठवतंय मला. नाही, पण ते तुम्हाला सांगू, ते गोल्ड आहे ना, ती लोक कुठे वापरत नाही. जसं आता म्हणा ना, आता समजा त्यांनी ते गोल्ड कोणाला तरी दिलं वगैरे तर त्यांना फायदा होणार. जर त्यांना काही फायदाच होत नाही तर ते आपल्याला व्याज का देतील? नाही, माझ्या मते सरकारच करतंय काहीतरी, असं काहीतरी समथिंग लाईक दॅट, गव्हर्नमेंटच करतंय. नाही नाही, असं असतं तर बघायला लागेल. मिळालं असतं तर वेल अँड गुड, पण आय डोंट थिंक सो. म्हणजे बघायला लागेल मला हे, ते मी नक्कीच विचारतो, मी बँकेला विचारतो. ओके, माझ्याकडे क्वेश्चनरीज रेडी असतात सगळ्या बँके रिलेटेड, पण ते नक्कीच मी विचारेन मी, आणि तुम्हाला मी सांगेन, किंवा तुम्ही कधी फोन करा किंवा तुम्ही पण बँकेला विचारू शकता. ओके 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 सर, थँक्यू. थँक्यू सर, सर. आणि हॅलो काल सर. तुमचं पुस्तक बघितलं सर, बुक ते मिळत नाही अमेझॉनला, किंडल एडिशन फक्त वाचायला मिळते. काय 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 फ्लिपकार्ट, सॉरी. अमेझॉनला तुमचं बुक ते अल्टिमेट सक्सेस मला घ्यायचं होतं, पण ते अमेझॉनला, फ्लिपकार्टला भेटत नाही. काही थोडंसं प्रॉब्लेम नाही वाचलं सर, फक्त मी किंडल एडिशन तुम्ही ऑफिसला ऑनलाईनच फोन करा आणि तुम्हाला पाठवून देऊ पुस्तक सर, डोंट वरी. तुम्ही ऑफिसला फोन करा, माझी टीम हेल्प करेल त्यासाठी, आम्ही पाठवून देऊ तुमच्या ऍड्रेसवर. ओके ओके सर. हॅलो सर. हा, बोला बोला. सर 8 तारखेला नव्हे सर, दुपारनंतर मार्केट खूप पडलं, 1200 ते 1500 पॉईंटनी पडलं. मग ते बरोबर. मार्केट आधीच कसं काय ओळखायचं मार्केट क्रॅश? तुमचं पण मला वाटतं त्याच्यामुळे लॉस झाला असेल सर. 500 रुपये तुमचा लॉस झाला ना तो हा, 8 पण 8 तारखेला. मी त्याच्या आधी मी वेनेसडेला प्रॉफिट बुक केलेलं होतं, राईट. आणि वेनेसडेला माझा सर शेअर आहे ना, तो खाली दुपारनंतर. असा पडला नाही, नंतर तो वर गेला. जो शेअर होता ना सर नुवामा, तुम्ही नंतर बघा तो नंतर वर गेलाय, पण मी माझी एंट्री थोडी लेट झाली म्हणून मी म्हटलं की, आणि काय आलं, तो वरती गेला पण मला एक्झिट मिळालं नाही, कारण माझा क्वांटिटी जास्त होती, एक्झिट मिळालं नाही. मग म्हटलं जाऊ दे, कॉस्ट टू कॉस्ट काढूया आपण, आपल्या कॉस्टच्या वर आहे तर तिकडे आपण काढून मोकळा होऊया, कारण तो जास्ती वॉलेट होता. पण नंतर तुम्ही बघाल तो रॉकेट झालाय शेअर. पण आपण जर प्रॉपर स्ट्रॅटेजी वापरली ना सर, मार्केट खाली जावं वर जावं एवढा काही फरक पडत नाही, हे कायमरीत्या लक्षात ठेवा. असं आहे, ते तुम्हाला ना प्रॉफिट थोडा शॉर्ट टर्म साठी डाऊन येईल, पण नंतर तुम्हाला प्रॉफिट तुम्हाला देताना दिसेल मार्केट, असं आहे सर. त्या दिवशी खूप पडलं दोन नंतर, कारण की ते काय अमेरिकेने काहीतरी बोललं, वक्तव्य केलं त्याच्यामुळे खूप पडलं, न्यूज मध्ये काय बोलत होते. बोलायचं, ट्रम्पचं आहे ना, खरं आहे ना हे, काय बोलायचं, ते कधी शांत तू पण पडलं होणार. सर, हा, तू पण पडलं तर 1200 ते 1500 पॉईंट पडलं त्या दिवशी, 2 ते 3 ह्या त्याच्यामध्ये. राईट ऍब्सोल्यूट राईट. पण लक्षात घ्या,
की डोंट नीड टू वरी. आणि त्यावेळी पण आम्ही जे बाकी शेअर मध्ये तर मी प्रॉफिट काढलाच त्यावेळी. पण या गोष्टी घडत असतात. टीम बदललेली ना ओळखायचं याला कसं पुढे कळतच तुम्ही नाही स्टॉक बोर्ड खाली सर, जात एक असाल मिनिट, तो डबल फॅन टिक हवा करा. पुढे ओळखायचं कसं की असं तसं होणार सांगत होतं ते. नाही नाही, लक्षात घ्या, अचानक काय झालं, एक म्हणा मी ना माईक म्यूट करतो सगळ्यांचे ना, काही बाकीच्यांचे माईक चालू आहेत. अचानक असं काय झालं, समजा अचानक काय बातमी आली, सो वी कॅनॉट हेल्प इट. पण तुम्हाला सांगू, जर आपण टेक्निक प्रॉपरली वापरले आहेत तर टेक्निक आपल्याला आधीच एक्झिट देतं किंवा आपल्याला ते कळतं पण. आम्ही त्याच्यावर फसत नाही. आणि जरी काय असं झालं तरी पण ते शेअर नंतर आपल्याला प्रॉफिट देऊन जातात. ते थोड्या वेळेसाठी प्रेशरमध्ये येतील, कारण शेअर निफ्टीवरती डायरेक्ट इम्पॅक्ट पडतो, पण ते शेअरवरती इनडायरेक्ट इम्पॅक्ट पडतो, राईट. सो इनडायरेक्ट इम्पॅक्ट हा शॉर्ट टर्म साठी असतो. आणि भले तो आज नाही वर गेला, 1-2 दिवसांनी तो वर तुम्हाला जाताना तुम्हाला दिसेल. सो त्यामुळे यू डोंट नीड टू वरी सर. असं आहे, जर तुम्ही टेक्निक प्रॉपर वापरले तर तुम्हाला ते प्रॉफिट देऊन जाईल. ओके. आणि जर मार्केट क्रॅशच होणार असेल तर आपले टेक्निकच दाखवणार नाही, टेक्निक बोलतील तू शांत बस म्हणून. असं आहे. ओके ओके, हॅलो मी सर. क्वेश्चन घेतो, एक मिनिट, मी क्वेश्चन घेतो. पण त्याआधी मला अजून एक गोष्ट तुमच्यावर शॉर्ट मध्ये शेअर करायची आहे. आणि त्याच्यानंतर मी क्वेश्चन्स घेतो. मी लक्षात घ्या की आता त्याची सविस्तर माहिती नाही, शॉर्ट मध्ये सांगतो मी तुम्हाला. की जसं आता आमचं एवढं चांगलं काम चालू आहे ट्रेडिंग मध्ये, ट्रेनिंग मध्ये, लोक पुढे जातात, राईट. माझ्यामुळे अनेक लोक, मुलं जी जॉब करतात ती लोक पुढे गेले, क्लायंट्स पुढे गेले. त्याच्यामध्ये आम्ही अजून एक ऑपॉर्च्युनिटी आम्ही आणतोय, ते म्हणजे तुम्ही आमच्याबरोबर बिझनेस पार्टनरशिप करू शकता. ओके, तुम्ही आमच्यावर देखील पुढे जाऊ शकता. ओके. आणि हे आम्ही जसं ट्रेनिंग कोर्सेस देतो. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही काइंड ऑफ म्हणतो ना, एक बिझनेस पार्टनरची फ्रँचायझी म्हणून तुम्हाला आम्ही देतो, ज्यामध्ये तुम्हाला जे आहे एकदम नॉमिनल कॉस्ट मध्ये तुम्हाला आम्ही जे आहे हे करतो, राईट. आणि त्याचं पूर्ण फॉर्मॅट तुम्हाला, पूर्ण बॅक हँड सपोर्ट वगैरे सगळं तुम्हाला प्रॉपर मिळणार त्याच्यामध्ये, राईट. आणि त्याच्यामध्ये बाकी पण अनेक गोष्टी आहेत, राईट. जे काय तुम्हाला काय कसं काय प्रकारे मिळणार त्याची सगळी माहिती जी आहे तुम्हाला माझी टीम देईल आणि मी पण देईल. कोणाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही जे आहेत आमचे ऑफिसचे नंबर्स वरती तुम्ही फोन करू शकता, राईट. आणि बिफोर यू मूव्ह अहेड मी ऑफिसचे नंबर्स मी शेअर करतो, सो दॅट ना कोणाचे क्वेरीज असतील, काही असतील तर ते ऑफिसच्या नंबर्स वरती ते कॉल करू शकतील. ओके. ज्यांच्याकडे, कोणाकडे, काही लोक अशी असतील मे बी ज्यांच्याकडे माझा ऑफिसचा नंबर नसेल, सो दीज आर आवर ऑफिशियल नंबर्स. ओके, हे आपले ऑफिशियल नंबर्स आहेत. एक सेकंड ना, सॉरी, आय थिंक एक मिनिट, ते डाऊन झालंच होतं. ओके, सो हे आपले ऑफिशियल नंबर्स आहेत ज्याच्यावर तुम्ही फोन करू शकता. मंडे टू सॅटर्डे 9 ते 6 मध्ये तुम्ही जे आहे फोन करू शकता. 8108876666. आणि दुसरा नंबर आहे 9773327777. आणि आपला जो, तुम्हाला जर काही कुठलेही कंप्लेंट असेल, मला एक पहिलं म्हणजे आनंद वाटतो की कुठल्याही क्लायंटची कंप्लेंट नाही. आज आपण हे सेशन सगळ्यांसाठी ठेवलेलं, पण एव्हरी वन इज हॅपी, सगळं शांततेत काम चालू आहे. माझ्यासाठी भरपूर मोठी अचिव्हमेंट आहे. तुम्हाला माहित नाही मला किती मोठा आनंद आहे की माझ्यावर कनेक्टेड प्रत्येक व्यक्ती हा आनंदी आहे, राईट. कोणी कमी कमव असेल, कोणी जास्ती कमव असेल, कोणी कदाचित थोड्या दिवस ट्रेडिंग नसेल केलं, जे काय असेल, पण एव्हरी वन इज डुईंग व्हेरी वेल. तर मला हा खूप मोठा आनंद आहे, मी तुम्हाला नाही सांगू शकत, राईट. पहिलं जाऊन मी माझ्या मुलाची शेअर करणार, बाबा तू पण आयुष्यात असे चांगलं कामं कर, आणि की कोणाला म्हणतो ना, हॅलो सर. पण कोणालाही त्रास देऊ नको, राईट. हॅलो. हा, एक मिनिट बोला, एक मिनिट हा सर. हा, बोला सर. हा सर, म्हणजे अशा कोणत्या टेक्निक्स आहे की जेणेकरून आपल्याला प्रॉफिट वगैरे करता येईल असं? कोणत्या टेक्निक आहे जेणेकरून प्रॉफिट करता येतो? हो, येस येस. तुम्ही ट्रेनिंग घेतली आहे का सर आपली? ट्रेनिंग नाही, माझं अकाउंट तुमच्या अंडर केलंय ओपन. ट्रेनिंग नाही घेतली आहे ना? नाही नाही. हा, म्हणून तर तुम्ही असे प्रश्न विचारताय. तुम्ही ट्रेनिंग घेतल्यावर तुम्ही असे प्रश्न विचारणारच नाही. तुम्ही Yes, sir. म्हणा ना, तुम्ही स्वतःच रिझल्ट आणून दाखवाल सर. ओके. हा, जे बाकी लोक अच्छा. बोलतायत आणि मी माझं दाखवतोय, बाकी लोक बोलतायत, राईट, ते तुम्ही स्वतः आणून दाखवाल. असं आहे. ओके. सर नमस्कार बरं. सर. हा, एक मिनिट, मी क्वेश्चन घेतो, पण त्याच्या आधी एक लक्षात घ्या की कोणाला काय आता कोणाची कंप्लेंट क्वेरीज नाहीये, कंप्लेंट्स नाहीये, पण तरी पण जर असं काही झालं, असं होणारच नाही कधी, पण माझ्या टीम कडनं वगैरे तुम्हाला सपोर्ट नाही मिळाला, चुकीची उत्तर मिळाली किंवा कॉलेज अटेंड नाही केले, हे या 2 नंबरवरतीच फोन करायचा. बाकी कुठल्याही नंबरवरती फोन नाही करायचा. बाकी कुठले नंबर असेल डिलीट करून टाका. जर असं काही झालं तुम्हाला तर असं कधीच होणार नाही, कारण माझी टीम एकदम जबरदस्त आहे, खतरनाक ट्रेनिंग त्यांना आम्ही देतो आणि ते सगळे खुश असतात.
आणि भरपूर छान लेवलला खूप एनर्जेटिक वातावरण असतं आमच्या ऑफिसमध्ये. पण तरी पण काही प्रॉब्लेम असेल, एखादा कोणतरी म्हणा ना चुकीचा माणूस निघतो, राईट, तर तर तुम्ही जे आहे ह्या ईमेल आय डी जो आहे एंजल ANGEL CRBGSHP@gmail.com, ह्याच्यावरती तुम्ही सब्जेक्ट मध्ये टाकायचं स्टाफ कंप्लेंट नावाने मेल करू शकता. शॉर्ट मध्ये लिहायचंय काय प्रॉब्लेम झाला ते, एकदम शॉर्ट मध्ये 2-3 लाईन मध्ये. ओके. आणि आठवणीने तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. जर तुमचं अकाउंट आमच्याकडे असेल तर क्लायंट कोड टाकू शकता. नाव आणि मोबाईल नंबर टाकायला विसरू नका. तुम्हाला लगेच आमच्या मॅनेजर्स कडनं वगैरे तुम्हाला कॉल येऊन जाईल आणि क्वेरी रिझॉल्व्ह केली जाईल जर काय सपोर्टमध्ये इश्यू असेल तर. पण लक्षात घ्या की आमचं टीमवर्क एवढं जबरदस्त आहे की एकही म्हणजे मला आठवत पण नाही मला लास्ट ईमेल कधी आलेला क्लायंटकडनं. एवढं जबरदस्त लेवलचं काम आहे. पण तरी पण बाबा एकही आपला माणूस, एकही आपला मराठी माणूस, आपला क्लायंट नाराज नाही झाला पाहिजे, राईट, चुकीच्या कोणत्या तरी म्हणा ना स्टाफमुळे, राईट. त्यामुळे मी आपण हे करतो की बाबा एक मला अश्युरिटी राहते की बाबा सगळं स्मूथली चालू आहे. सो हे तुम्ही तुमच्याकडे नीट नोट डाऊन करा, हे कॉन्टॅक्ट नंबर्स आणि ईमेल ऍड्रेस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जे वर्षानुवर्ष आमचे हेच कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते सहसा कधीच चेंज होणार नाहीत. ओके. सर, नमस्कार सर. नमस्कार. हॅलो. बोला बोला सर. हॅलो सर, अतिश बोलतोय. बोला बोला सर. तुम्ही तो आता काही वेळापूर्वी जे डिलिव्हरीची ट्रेडिंग हे दाखवलं ना, एक ट्रेड, जसा तो तुम्ही डेली चेक करू शकता, मे बी वीकली चेक करू शकता, 4 आवर 3 आवर. त्या सेम त्या पॅटर्न मध्ये मला आता तुम्ही बोलल्याप्रमाणे DLF चा जो एक स्टॉक आहे तो कालच्या दिवसात सेम तसाच सर ट्रेड होत होता. म्हणजे डिलिव्हरीसाठी जसा तुम्ही बोललात ना त्यानुसारच तो अप साईडला त्याचा मुवमेंट होती पूर्णपणे. जसा तुम्ही तो दाखवला ना सेम तसाच ट्रेड होता. म्हणजे आहे सध्या चालू तो. ओके. अच्छा. DLF ना, मी चेक करतो DLF. हा, मग तो तुम्हाला म्हणता ना तो होल्ड केला तर तो तुम्हाला मोमेंटम देताना दिसेल आणि म्हणा अशामध्ये तुम्ही आता तो ऑलरेडी अप ट्रेंडला चांगला आहे, तो चांगला आहे, मजबूत आहे, म्हणजे अपेक्षेपेक्षा चांगला आहे. ठीक आहे, मी शेअर करतो ना तुम्हाला स्क्रीन. एक मिनिट. बऱ्यापैकी चांगला आहे डेली चार्ट में. परफेक्ट आहे सर, ऍब्सोल्यूट राईट, व्हेरी गुड. येस, तो चांगला हे करतोय इंट्राडेला. हे तो ब्रेकआउटच्या पण तयारीत आहे तो. येस, पण हे कुठलंही बाईंग सेलिंगचं वगैरे काही ऍडवाइस नाही. तुम्ही काय करायचं नाही, तुमच्या अनालिसिस नाही करायचं. हे जस्ट मी सरांनी बोललं म्हणून मी ओपन करून पाहिला शेअर काय चालू आहे. पण आपण तुमच्या हिशोबाने स्वतःच्या हिशोबाने तुम्ही जे आहेत हे ट्रेडिंग करायचं आहे स्वतःच्या आयडियानी. ओके. आणि स्वतःच्या अनालिसिस तुम्ही जे ते ट्रेडिंग करायचं आहे प्रत्येकाने. ओके. हा, ओके. अजून काही क्वेरी कोणाला? हॅलो सर, तुम्ही बोलले होते सर की अप्पर सर्किट 10% स्मॉल शेअरला 10% अप्पर सर्किट लागतं. तुम्ही बोलले होते. मग सर एक आत्ता मागला आठवडा असं झालंय की एक स्मॉल शेअर आहे पण त्याला 20% पर्यंत अप्पर सर्किट लागून पण दोन वेळा अप्पर सर्किट लागली. ओके. सो मी तुम्हाला जर आठवत असेल तर मी बोललो असेल. मला बाकीच्यांना विचारायचं आहे, मला बाकीच्या पार्टिसिपंटना विचारायचं आहे. काय वाटतं तुम्हाला मी काय बोललेलो होतो? कुठल्या ह्याला सर्किट लागल्यावर ओपनच होत नाही आहे, 10% वाल्याला की 5% वाल्याला? मी काय बोललो? सगळ्यांनी सेम ट्रेनिंग अटेंड केली, तुम्हीच सांगा मी काय बोललेलो होतो. 10% सर. नाही, असा म्हणजे कुठल्या शेअरला सर्किट लागल्यावर ओपनच करत नाहीत? 5% स्मॉल शेअरला सांगितलं होतं ना तुम्ही. तो अप्पर किंवा लोअर सर्किटला गेला टच झाल्यानंतर ओपन होत नाही, तो ट्रेड करत नाही. हा, ते आहे. पण एक लक्षात घ्या, तुम्ही माझे ट्रेनिंग्स बघा, त्याच्यामुळे मी काय बोललोय की आता एखाद्या शेअरला अपर किंवा लोअर सर्किट लागलं स्पेशली 10%, काय काय शेअरला ना सर्किट लेवल 5% पर्यंत असतं, काय काय शेअरला 10% पर्यंत असतं मोठ्या शेअर्सना, ज्याच्यामध्ये सहसा मॅन्युप्युलेशन होत नाही. सो जे 10% वाले जे शेअर आहे ज्याला म्हणजे अप किंवा डाऊन साईडचं सर्किट लागलं तर एक्सचेंज काय करतं की त्यांना दिसतं बाबा हे मॅन्युप्युलेटेड नाहीये, बाबा ओव्हरऑल व्हॉल्यूममुळे सर्किट लागलंय, तर त्याला थोडंसं थांबवतात, नंतर लगेच ओपन करतात मोस्टली 10% वाल्यांना. आणि जे 5% वाले जे आहेत, 5% अपर किंवा लोअर सर्किट वाले, ओके, त्यांना 5% का असतं कारण ते इझिली मॅन्युप्युलेट करणारे स्टॉक असतात. आणि सहसा मी मोस्ट ऑफ टाइम पाहिलंय की त्याचं सर्किट लागलं तरी त्याचं लगेच ओपन करत नाही. त्याचं पण करत असतील पण ते रेअरली ओपन होतं.
सहसा ओपन त्याचं सर्किट लगेच करत नाही. ते ओपन करू पण शकतील. तर लक्षात सर, 5 असो 10 असो काही असो, हे एक्सचेंज आणि सेबीचं डिसिजन आहे की त्याला ओपन करायचं की नाही करायचं, डिपेंडिंग तेव्हाचे सिनेरिओ काय आहेत, की बाबा हे खरोखर ते डिमांड अँड सप्लायमुळे ओव्हरऑल मार्केटच्या ते वर किंवा खाली गेलंय किंवा काय एकाच ऑपरेटरने त्याला फिरवलंय, राईट. त्याच्यावर हा ओव्हरऑल मार्केटच्या डिमांड सप्लायमुळे वर किंवा खाली गेलाय, तर मग ती लोक त्याला वर खाली जायला देतात. ओके, कारण ती मार्केटची डिमांड आहे, राईट. ते कुठे मॅन्युप्युलेशन आहे. पण जर एकाच ऑपरेटरनी समजा त्याला अंधाधून फिरवलं असेल अप किंवा डाऊन साईडला, तर त्याला त्याचं सर्किट ओपन करत नाही. असं आहे, म्हणजे असं त्यांना डाऊट असेल तर. आणि मोस्टली छोट्या शेअरला असे हे घडतात, मोठ्या शेअरमध्ये असं घडत नाही. ओके सर, त्यामुळे सर्किट लागलं तर ते ओपन होऊ शकतं, हे शेअर 20-25% वर जाऊ शकतो. ओके सर. हॅलो. हॅलो सर. येस, हा बोला बोला. मी 2000 साली तुमच्या नाशिकला येथे ऑफलाईन क्लास झाला होता. एक 2 दिवसाचं सेमिनार होतं. एक 8-8 तास सेमिनार होतं. तर ते अटेंड केलं होतं ते. ओके. तर मला आता परत क्लासेस वगैरे म्हणजे ट्रेनिंगची गरज आहे का काही? अच्छा, मग हे किती साली केलेलं तुम्ही? 2000 साली. 2000 साली? नाही साली 2000 साली तर मी कितवीला नाही होतो? सॉरी 2020 ला साली. होतो. 2020 साली. 2017च्या नंतर बंद झालेली ऑफ ट्रेनिंग. मी 6वीला होतो, 12 वर्षाचा होतो मी. नाही 2020 साली. सॉरी. ओके ओके. सो लक्ष्मी असं, अच्छा त्याच्यानंतर तुम्ही ट्रेडिंग केलंय का फक्त शिकून सोडून दिलं तुम्ही? नाही ट्रेडिंग पण चालू आहे, पण काही असं फारसं म्हणजे प्रॉफिट वगैरे असं काही होत नाही काही म्हणजे. म्हणजे तुम्ही नीट फॉलो नाही केलं अजून, राईट? नाही नीट केलं होतं तसं सर. मी एकदम प्रॉपर त्याच्या व्यवस्थित तुम्ही ज्या टेक्निक सांगितल्या होत्या ना त्या व्यवस्थित केल्या होत्या, पण तरी जर अजून काही व्यवस्थित नाही होते. ओके, मग तुम्ही काय करा सर, हे आता तुम्ही ऑलरेडी एनरोल्ड आहात, राईट? सो भले Yes. तुम्ही ते सेशन्स केले असतील, पण मला माहित नाही तुम्ही ते प्रॉपर लक्ष दिला की नाही, काय केलं, आणि त्यामुळे मग गडबड होत असेल मे बी, कारण बाकीचे सगळे नीट करताय. तुम्ही हे करा, ऑफिशियल या ऑफिशियल नंबरवरती तुम्ही फोन करा. ओके, आता उद्या तर संडे आहे, तुम्ही मंडे टू सॅटर्डे, उद्या पण आमचं ऑफिस चालू आहे, लक्षात घ्या. संडेचं पण आमचं फुल डे ऑफिस चालू असतं, कारण कामाचा हो. लोड खूप आहे. पण ते बॅकएंडचं काम चालतं, आम्ही सहसा लाईन्स ओपन नाही ठेवत, नाही तर मग काय होतं, लोकांना सवय लागते आणि मग संडेजला कधी ऑफिस बंद असेल तरी पण लोक फोन करत राहतात आणि मग ते सर्व्हिस इश्यू येतो, म्हणून ते मंडे टू सॅटर्डे ठेवले आम्ही. सो तुम्ही मंडेला तुम्ही फोन करा आणि माझी टीम तुम्हाला हेल्प करेल सर मंडेला. आणि तुम्ही त्यांना तुम्ही रेकॉर्डेड सेशन्स मागू. तुम्ही भले फिजिकल सेशन केलेत, पण तुम्ही रेकॉर्डेड सेशन्स आणि लाईव्ह सेशनचं तुम्ही त्यांच्याकडनं हे मागू शकता. जशी आमची कमिटमेंट आहे की एकदा तुम्ही एनरोल केल्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम आम्ही जे आहे तुम्ही फ्रीमध्ये सेशन्स आपले अटेंड करू शकता. फक्त जसं तुम्ही फिजिकल बॅच अटेंड केलेली त्यावेळी आम्ही बोललेलो, पण त्याच्यानंतर आम्ही ऑनलाईन चालू केलं. भले ऑनलाईन असेल पण तुम्ही ते ऑनलाईन पण फ्रीमध्ये अटेंड करू शकता. रेकॉर्डेड तर तुम्हाला मिळतीलच, प्लस लाईव्ह सेशन्स पण, राईट. त्याचे जे आता जे नेक्स्ट मंथ पासून बॅचेस चालू होतील, राईट, त्याचे पण डिटेल तुम्हाला मिळतील. माझ्या टीमला सांगा आणि टीम तुम्हाला हेल्प करेल, सगळं करून देईल. तुमचं जुनं लॉग इन वगैरे चेक करेल. तरी पण काही इश्यू आला तर तुम्ही या ईमेल आयडी वरती मेल करा सर. येस सर. ओके ठीक आहे. थँक्यू. ओके थँक्यू. ओके, हॅलो सर, वसंत दादा बोलतोय. हा वसंत सर बोला. सर तुम्ही जे 30 लाखाचं कॅपिटल सांगितलं ते आपल्या अकाउंट मध्ये असल्यावर त्याच्यावर मार्जिन भेटणार की आपण जे शेअर बाय करतो त्याच्यावर ते मार्जिन भेटणार 5 टाइम 4 टाइम? अच्छा, त्याच्यावरती पण मिळतं. लक्षात घेत आहे त्यांचं ब्रोकरचं स्वतःचं काही कॅल्क्युलेशन असतात, राईट, की बाबा त्याच्यावरती पण तुम्हाला मिळतं. पण त्याच्यावर जास्ती तुमचं स्वतःचं कॅपिटल असेल तर ते बेटर असेल. बाबा तुमचे समजा एक्झाम्पल घ्या, स्वतः 30 लाखाचं कॅपिटल आहे, त्याच्यावरती तुम्ही 1.5 करोडचे शेअर तुम्ही इंटरडेला घेऊ शकता 5 टाइम लिमिट, तर ते बेस्ट असेल. आणि जे म्हणत आणि बाकी जे तुमचे होल्डिंगचे शेअर त्याच्यावर पण तुम्हाला काही मिळतं, ते त्यांचा ब्रोकरचा हिशोब असतो. आता तुम्हाला चेक करायला लागेल, कारण ह्याच्यामध्ये काय झालंय, आता माझं पण मार्जिन मिक्स आहे, प्लस मला माझ्या पोर्टफोलिओचं पण मिळालेलं आहे. तर ते चेक करायला लागेल माझं मार्जिन किती आणि पोर्टफोलिओचं किती मिळालंय, राईट. आणि प्लस आपल्याला एमटीएफ म्हणजे ना, आणि इव्हन लक्षात घ्या की तुमचे जे पोर्टफोलिओचे जे शेअर्स आहेत ते तुम्हाला प्लेज करावे लागतात. ऑटो प्लेज पण होतात किंवा तुम्ही प्लेज करू शकता. प्लेजचं ऑप्शन येतं. तुम्ही जर प्लेज केलं तर तुम्हाला त्याचं मार्जिन रिलीज होतं. तुम्हाला थोडेफार नॉमिनल चार्जेस लागतात प्लेजिंगचे. प्लेज केल्यानंतर तुम्हाला ते मार्जिन तुम्हाला रिलीज होतं आणि मग तुम्हाला एक्स्ट्रा मार्जिन हे मिळून जातं सर. ओके सर.
ओके सर सर. लाईव्ह मार्केट बॅच कधी आता? हा एक हा मिनिट व्हिडिओ लाईव्ह हा मार्केट बॅच कधी आहे? व्हिडिओ असेल आपल्या साईटवर सर. एक मिनिट. आता अच्छा लक्षात घ्या की आता कसं आहे गाईडलाईन्स प्रमाणे जे आहे लाईव्ह डेटा आम्हाला दाखवायला अलाउड नाहीये. ओके, लाईव्ह मार्केट डेटा. आणि सेकंडली म्हणजे माझं पण स्वतःचं मोठं ट्रेडिंग चालतं, तर मला तिकडे फोकस ठेवावा लागतो. सो म्हणून आपण जे जे काय आहे ते ऑफलाईन आपण शिकवतो. पण लक्षात घ्या, जे काय मी शिकवतो तुम्हाला प्रॉपर रिझल्ट देतील एवढं अश्युरिटी आहे की बाबा तुम्हाला चांगल्या रीतीने तुम्ही पुढे जाऊ शकता असं आहे. आणि तरी पण काय असेल तर आम्ही तुम्हाला हेल्प करायला आहोतच. हॅलो सर. ओके, थँक्यू सो मच सर. वेलकम सर. हा बोला बोला सर. हॅलो सर, ते स्टॉकिस्टिकचं आहे ना, ते 5 मिनिटाचं टाइम फ्रेम वरती आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती ते वर जात असतो, तेव्हा आपण शेअर घेतलं तर बरं असतं का सर? सर असं काही मला इरेलिव्हंट क्वेश्चन विचारू नका. जसं मी शेअर मध्ये मी लोकांना बोलतो की 5 मिनिट्स आणि 5 मिनिट्स बघायचाच नाहीये. शेअर्स मध्ये तुम्हाला 5 मिनिट्स बघायचाच नाहीये. आणि तुमचं हे काय म्हणतात त्याला 15 मिनिट्स फक्त करेक्शनसाठी वापरायचं आहे. बाकी काय काय बघायचं तुम्हाला ऑलरेडी शिकवलंय. पण तुम्ही असं काहीतरी हे बघितल्यावर जायचं असं एवढं मार्केट सोपं नाहीये. आपण अशा नको त्या गोष्टी करतो म्हणून आपण लॉस खातो सर. सो तुम्ही काय करा, शांततेत मी जे सेशन घेतलेले आहेत, आजचं जे काय बोललोय, ओके, हे पण आम्ही अपलोड करू युट्यूबवर. आजचं जे काय बोललोय आणि इव्हन जे आम्ही जे सेशन्स घेतलेले आहेत ते बघा. त्याच्यावर जे बोललोय तेच फॉलो करा. अजून वेगळं तिकडे तुम्ही काहीतरी केलं तर गडबड होऊन जाईल सर. ओके, आणि असं होऊन जर प्रॉफिट आला असं तर ते पण मी तुम्हाला सांगितलं असं की बाबा हे करा तरी येईल प्रॉफिट, तर नको करू सर असं. बरोबर सर. ओके ओके ओके, थँक्स. ओके, हे अजून कोणाला एक क्वेरी आहेत तर पटकन विचारा आणि आपण एमटीएफ मध्ये इंट्राडेचं एमटीएफ मध्ये कसं कन्वर्जन करायचं तेवढं थोडक्यात सांगितलं. इंट्राडेचं एमटीएफ म्हणजे ओके. हा, तुम्ही दुसऱ्या दिवशी कन्वर्ट करता तसं ती पोझिशन सांगतो मी तुम्हाला. इकडे दाखवतो, इथे बघा. एखादा शेअर समजा मी बाय केलाय, आता कसं आहे मार्केट बंद आहे तर त्यामुळे दाखवत आहे तुम्हाला इथे ना हे पोझिशन्स मध्ये जायचंय. पोझिशन्स मध्ये इकडे तुम्हाला आहे ना इथे 3 डॉट वगैरे असतात, तिकडे ऑप्शन असतात, तुम्हाला तिकडे ऑप्शन मिळणार. आता कसं इथे ना हे आता काय ऑर्डर नाहीये त्यामुळे दाखवू नाही शकत आहे तुम्हाला मी, कळलं का. आणि मार्केट बंद असल्यामुळे काय ऑर्डर टाकू पण नाही शकत. ओपन मार्केटमध्ये विचारलं असं तुम्हाला मी सांगितलं असं पोझिशन किंवा ऑर्डर्स मध्ये तुम्हाला आहे ना इथे 3 डॉट येतील किंवा मी तिकडे ना खाली तुम्हाला आता मोबाईलवरती पण तुम्हाला खाली ऑप्शन येतं की कन्वर्ट म्हणून. जर नाही कळलं तर माझ्या ऑफिसला फोन करा, माझी टीम तुम्हाला हेल्प करेल. आणि तिकडे कन्वर्टचं ऑप्शन येतं. मग डिलिव्हरी का एमटीएफ, मग तुम्ही तिकडे म्हणजे हे एमटीएफचं तुम्ही सांगू शकता, मग मला एमटीएफ मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि कन्वर्ट. आणि मग तुमच्याकडे तेवढं मार्जिन अवेलेबल असलं पाहिजे, जे काय रिक्वायर्ड आहे ते असेल तर ते फटकन कन्वर्ट होतं. सर आपलं लाईव्ह मार्केट सेशन नाही का यावेळेस? सॉरी एक मिनिट, मी आहे ना इथे स्क्रीन शेअर केली नव्हती. सॉरी मी स्क्रीन शेअर करता मी बोलवतो. एक मिनिट हा, सॉरी. इथे बघा, इथे पोझिशन मध्ये इथे बघा, मी परत एकदा दाखवतो. मी हे ओके, इथे बघा मी इथे पोझिशन मध्ये की ऑर्डर मध्ये मला इथे ऑप्शन येतं, 3 डॉट येतात साईडला, तिकडे कन्वर्टचं ऑप्शन येतं. जेव्हा तुमचे पोझिशन उभे असेल इंट्राडेला तुम्हाला शोधावं लागेल. मिळेल, नाही मिळालं तर ऑफिसला फोन करा आणि टीम तुम्हाला सांगेल. तिकडेच ऑप्शन अवेलेबल असतात. इथे 3 डॉट मध्ये असेल किंवा समोर लिहिलेलं असेल ऑर्डर किंवा पोझिशन मध्ये, स्पेशली पोझिशन मध्ये, तर तुम्ही तिकडे कन्वर्ट मार्जिन किती लागतं मग अकाउंटला त्यांना भरायला? लक्षात घ्या, नॉर्मली चांगले शेअर असतील आणि तुमचं हे असेल काय आपलं एफएनओ मधले शेअर असतील तर साधारणतः मॅक्झिमम 30-32%, म्हणजे समजा तुम्ही 1 लाखाचा माल उचलताय तर 30-32 हजार तुमच्या अकाउंटला असले पाहिजे. आता तेच शेअर इंट्राडेला घेतले तर तुम्हाला 20% लागतं, 20-22%. मार्जिन मध्ये तुम्हाला आवाजाचं बटन दाबेल. 30 थांबा ना, आवाज करू नका. मार्जिन मध्ये तुम्हाला जे आहे 30-32% तुम्हाला लागतं. आणि तेच मी मगाशी दाखवलं ना तुम्हाला, तो जो नुवामा शेअर होता त्याच्यामध्ये काहीतरी काय 44% लागतं, म्हणून मी थोडं थांबलेलो. पण तोपर्यंत सटकन रॉकेट झाला शेअर आणि माझ्या आता मुवमेंट निघून गेली असं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये मी म्हणतो ना नॉमिनल प्रॉफिट मध्ये निघून एक्झिट मारला त्याच्यामध्ये मी, असंही होतं कधी कधी. ओके, सो अच्छा, नेक्स्ट क्वेश्चन विचारा. हा हॅलो सर, हे मोबाईल ऍप मध्ये आहे ना आपल्याला निफ्टीसाठी ओव्हरव्ह्यू वगैरे काही दिसत नाही, एटीपी वगैरे बघायचं राहिलं तर त्या मोबाईल ऍप मध्ये कसं बघायचं?
निफ्टी म्हणजे ओव्हरव्ह्यू दिसत नाही म्हणता तुम्ही मोबाईल ॲपला? हा, निफ्टीचा ओव्हरव्ह्यू दिसत नाही, डायरेक्ट चार्ट मध्ये जात आहे. आणि नंतर मग ओव्हरव्ह्यू जे एटीपी लाईन, ठीक आहे, चार्ट मध्ये एटीपी लाईन तर येत नाही, पण आपल्याला त्याला व्हॅल्यू बघावं लागते एटीपीची, ती एटीपी व्हॅल्यू दिसत नाही सर. अच्छा, इथे बघा, मी मोबाईल ॲप ओपन करतो. इथे आता तुम्हाला उलटामध्ये किती दिसेल इकडे. मी लॉग इन करतो. एक सेकंड, मी जस्ट लॉग इन करतो आणि तुम्हाला दाखवतो. किती दिसेल मला माहित नाही, कारण मी मोबाईल डायरेक्ट शेअर नाही करू शकत, म्हणजे इथे ऑप्शन नाही. एक सेकंड. ओके, आता मी मोबाईल ॲप ट्रेड साठी, शेअर साठी दिसतंय सर. निफ्टीसाठी तुम्ही निफ्टी आहे ना, तुम्ही स्पॉट निफ्टी बघत असाल वरती. स्पॉट निफ्टी नाही तुम्हाला, बरोबर ना? स्पॉट निफ्टी बघता ना? हा सर. नाही, स्पॉट निफ्टी मध्ये ट्रेडिंगच होत नाही. तुम्हाला बघायचं आहे फ्युचर्स निफ्टी. इथे बघा, मी फ्युचरची लिस्ट टाकली आहे. इकडे इथे ना, इकडे मी सगळ्यांची माईक बंद करतो. ऍक्च्युली काही लोकांचे माईक चालले, डबल आवाज येतो. इकडे हा, तो फ्युचर निफ्टी मी इथे टाकलेले आहे. फ्युचर निफ्टी मध्ये मी क्लिक केलं तर इकडे बघा, तुम्ही क्लिक केल्यानंतर पहिलं तुम्हाला ओव्हरव्ह्यूच दिसतं बघा. हे दिस इज ऑल ओव्हरव्ह्यू. क्लिक केल्यानंतर आणि तुम्ही ते वरती स्टॉक डिटेल्स साठी ते वरती स्वाईप केलं. मी निफ्टीच केला, तुम्हाला दिसतंय बघा निफ्टी आहे. उलट दिसेल तुम्हाला, कारण मी स्क्रीन इथे वरती मी हे केलं, क्लिक केलं. इथे वरती बघा, मी स्वाईप केलं वर. कळलं का? इथे स्वाईप, असं स्वाईप केलं वर, तर इथे बघा मला हे तुमचं एटीपी, ऍव्हरेज ट्रेडेड प्राइस, फ्युचर्स मध्ये पण इथे दिसतं ऍव्हरेज ट्रेडेड प्राइस. इकडे तुम्हाला लोअर सर्किट, अपर सर्किट कितीला आहे, बाकी जी काही इन्फॉर्मेशन पाहिजे ते सगळं तुम्हाला इकडे दिसतंय बघा, वर खाली गेल्यानंतर. कळतं सर? हे कसं ओपन केलं सर, प्लीज एक वेळ परत सांगा. सिम्पल आहे. फ्युचर्स निफ्टी कसं ऍड करतात तुम्हाला माहिती आहे? नाही सर. हे बघा, फ्युचर निफ्टी ऍड करायला तुम्ही सर्च मध्ये जा आणि निफ्टी टाका, NIFTY. निफ्टी टाकलं तर तुम्हाला निफ्टी NSE FO असं दिसेल पहिलं फ्युचर्स मध्ये. तिकडे बघा, मी ऑलरेडी स्टार मार्क आहे, येलो मार्क आहे, म्हणजे ते माझं ऑलरेडी ऍडेड आहे. हे तुमचं आता लेटेस्ट 28 जुलैची एक्सपायरी तुम्हाला दिसेल, म्हणजे ते ऍड झालं माझ्या वॉच लिस्ट मध्ये. काय नाही तर माझी टीम सांगेल तुम्हाला कसं ऍड करायचं. कळलं का? किंवा ना, तर मी फ्युचर्स निफ्टी ऍड केलं, सर्च केलं आणि हे लेटेस्ट एक्सपायरी जी आहे जुलै महिन्याची, 28 जुलैची, ती मी ऍड केली. जो की ह्या महिन्याचा शेवटचा मंगळवार आहे. आता जी एक्सपायरी असते ती मंगळवारची असते, पूर्वी गुरुवारची असायची. ओके, आता जे आहे तो मंगळवार आहे, 28 जुलै. येस, मंगळवार आहे, 28 जुलै. ओके, सो इथे बघा. त्याच्यानंतर मी काय केलं, त्या निफ्टीमध्ये मी गेलो. निफ्टीवर फक्त क्लिक केलं. क्लिक केल्यावर बघा, मला इकडे हे डायरेक्ट पहिलं मला ओव्हरव्ह्यूच दिसतं. ओके, आणि त्याला मी वरती स्वाईप केलं. ओके, वरती स्वाईपचं बटन होतं बघा, असं ॲरो होता, तर त्याला मी जर स्वाईप केलं तर त्या ॲरोला स्वाईप केल्यानंतर जे आहे मला सगळे बाकी जे तुम्हाला ओव्हरव्ह्यू मध्ये दिसतं, अपर सर्किट, लोअर सर्किट, बाकी जे डिटेल आहेत ते सगळे तुम्हाला त्यामध्ये दिसतात. आणि त्याच्यामध्ये तिथे बघा, त्याच्यानंतर जे आहे ते खाली तुम्हाला चार्टचं ऑप्शन दिसतं. मी चार्टवर क्लिक करतो, त्याच्यानंतर जाऊन चार्ट ओपन होतो. कळलं का सर? कळलं? हॅलो सर. सर व्हॉल्यूम पण इथेच बघायचं, व्हॉल्यूम. कळलं सर. येस, ग्रेट, थँक्यू. हा चार्ट आणि निफ्टीचा चार्ट सेम राहील सर. हा, काय बघायचं? स्पॉट निफ्टी. स्पॉट निफ्टी हा, कसा बघायचा? हा, स्पॉट निफ्टी सांगतो, पण त्याच्या आधी इथे बघा, एक कोणीतरी विचारलं व्हॉल्यूम. इथे बघा, व्हॉल्यूम मध्ये आहे ना, इथे दिसते बघा, व्हॉल्यूम लिहिलं आहे, मध्ये लिहिलंय. इथे बघा, व्हॉल्यूम मध्ये आहे. समोर तुम्हाला बघून घ्या, ऍव्हरेज प्राइसच्या बाजूला व्हॉल्यूम आणि त्याच्या बाजूला ओपन इंटरेस्ट दिसतोय. हा चार्ट आणि स्पॉट निफ्टीचा चार्ट सेम राहील का सर? हा, लक्ष, चार्ट सेम राहील, पण स्पॉट निफ्टी मध्ये ट्रेडिंग वगैरे होत नाही, राईट? तर त्यामुळे स्पॉट निफ्टी मध्ये जर ट्रेडिंग होत नसेल तर तुम्हाला अनेक गोष्टी दिसणार नाही, काय काय नाही दिसणार. इथे स्पॉट निफ्टी, कोणतरी विचारतो स्पॉट निफ्टी वरती असतं बाय डिफॉल्ट, बघा इकडे वरती दाखवतो तुम्हाला स्पॉट निफ्टी. तर मी इथे वरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर त्याचा चार्ट ओपन झाला. एक मिनिट, सॉरी, हा फ्युचर्स इथे त्यांनी ऍड केलं ना. अच्छा, त्यांनी ते मला ना फ्युचर्स ऍड करून दिलं. एक मिनिट, नाही फ्युचर नाही, हा स्पॉटच आहे, सॉरी. अच्छा, इथे त्यांनी आहे ना, हा तेच मी म्हटलं,
फ्युचर्स निफ्टी त्यांनी कॉल पुटचं बाईंगचं ऑप्शन दिलंय, पूर्वी नव्हतं इकडे. पण ठीक आहे. पण इकडे तुम्ही जर गेलात ना तर डायरेक्ट चार्ट ओपन होतो, तिकडे तुम्हाला हे नाही दिसत, काय म्हणतात, ओव्हरव्ह्यू दिसत नाही. आता लक्षात घ्या, स्पॉट निफ्टीमध्ये आहे ना वरती असतो स्पॉट निफ्टी, जसं मी म्हटलं तुम्हाला वरती दिसतोय ना, त्याच्यावर क्लिक केलं तर डायरेक्ट चार्ट ओपन होतं, तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिसत नाही. आता का नाही दिसत ओव्हरव्ह्यू? कारण लक्षात घ्या त्याच्यावर ट्रेडिंगच होत नाही. आता ओव्हरव्ह्यू मध्ये बघा आपल्याला काय काय दिसतं बघा. ओव्हरव्ह्यू मध्ये बघा, मी ना नॉर्मल निफ्टीमध्ये जातो. नॉर्मल निफ्टीमध्ये गेल्यावर बघा हे ओपन हाय लो क्लोज मला दिसतोय, राईट, जो की मला तिकडे स्पॉट निफ्टीचा तसा पण दिसतो मला इकडे, ओपन हाय लो क्लोज, राईट. इकडे मला बघून कळतो, म्हणजे चार्ट वरती पण कळतं. पण बाकी जे आहे त्याच्यामध्ये ओके, हे क्वांटिटी किती ट्रेड होते आहे, ओके, त्याच्यानंतर मग त्याचं हे व्हॉल्यूम किती आहे, हे ते वगैरे, हे काय मला काही कामाचं नाहीये, म्हणून ते तिकडे ओपन होत नाही. पण बाकी तुम्ही फ्युचर्स मध्ये तुम्हाला सगळं ओपन होतं, कळलं का? इकडे तुम्ही बघू शकता. हा चार्ट आणि स्पॉट निफ्टीचा चार्ट सेम राहील का सर? ऑलमोस्ट ऑलमोस्ट, कारण स्पॉट निफ्टी फिरला तरच फ्युचर्स फिरतो, स्पॉट निफ्टी डाऊन तर फ्युचर्स देखील डाऊन, तर ऑलमोस्ट सेम राहील सर. आणि सर ते ओके ओके सर. हॅलो सर, माझा एक क्वेश्चन आहे. बोला हॅलो बोला. सर. हा हा सर, ती एटीपी लाईन तुम्ही जसं टेक्निकल अनालिसिस शिकवलेलं ना, तर ती तर ती ती लाईन वगैरे येत नाही तशी, तुम्हाला म्हटलं ना ऍव्हरेज ऍव्हरेज. प्राइस दिसते. हा मी तुम्हाला काय दिसते, ऍव्हरेज प्राइस ऍव्हरेज प्राइस एटीपी एटीपी लाईन आहे ऍव्हरेज. सर. होय आता का? काय माहितीये, नवीन चार्ट जे आहे ना त्याच्यावर ते लाईन येत नाही, पूर्वीच्या हा ओडीमध्ये यायचं, हा ह्याच्यावर ते येत नाही. आम्ही ते खूप सेटिंग करायचा प्रयत्न केला, पण ते आमच्या डेव्हलपरला जमत नाहीये, ट्रेडिंग व्यू वाल्याला पण नाही जमत आहे तो काय करतोय, त्याला किती वेळा सांगितलं तरी पण तो प्रत्येक कॅन्डलचं ऍव्हरेज काढतोय. मला प्रत्येक कॅन्डलचा नको, पूर्ण दिवसाचा ऍव्हरेज पाहिजे, त्यांना सेटिंगच जमत नाही, कोडिंगच जमत नाही त्यांना. सो म्हटलं जाऊ दे, विषय सोडा, आणि गरज पण नाहीये का, कारण ते फक्त निफ्टीसाठी लागतं, शेअरसाठी हो लागतच हो नाही. हो हो हा, आणि बरोबर. निफ्टीसाठी जर बघायचं म्हटलं तरी पण आपल्याला ओव्हरव्ह्यू मध्ये दिसतं ना ऍव्हरेज प्राइस, तर त्या हो. ऍव्हरेज प्राइसच्या वर असेल मार्केट तर अप ट्रेंड, खाली असेल डाऊन ट्रेंड, संपला विषय. ओके ओके त्यामुळे गरजच नाहीये. सर लाईव्ह मार्केट बॅच कधी आपली नवीन बॅच बोलताय का? लाईव्ह मार्केट सेशन कधी आहे म्हटलं? अहो सर, मी एक तुम्हाला सांगतो, माझं करोडोमध्ये ट्रेडिंग चालतं. मी मगाशी पण बोललो, तर मी स्वतः लाईव्ह मार्केट सेशन नाही घेत. एकतर गाईडलाईन्स प्रमाणे आम्ही ते म्हणतो ना, डेटा पण लाईव्ह दाखवू नाही शकत, वन. सेकंडली म्हणजे माझे एवढे मोठे ट्रेड चालतात की म्हणतो ना, मी माझ्या ट्रेडकडे लक्ष ठेवू की लोकांना लाईव्ह मध्ये शिकू. सो ते मला पॉसिबल नाही, कारण मी स्वतः पण ट्रेडर आहे, मला पण स्वतःचे पैसे कमवायचे असतात, ट्रेडिंग करायचं असतं, राईट. पॉसिबल. आणि काय असतं लाईव्ह मार्केटमध्ये, काय मी लाईव्ह मध्ये प्रॉफिट करून दाखवेन, पण ते तुम्ही सेम टेक्निक वापरलं तुम्ही पण कराल. ते काय लाईव्ह चार्ट आणि रेकॉर्डेड चार्ट मध्ये काय फरक नसतो. मेन टेक्निक समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. टेक्निक मॅच झालं तर तुम्ही पण कमवा. लाईव्ह काय गरज आहे, बिलकुल गरज नाहीये. लोक माझे रेकॉर्डेड सेशन बघून माझे लोक पुढे गेले, लाईव्ह म्हणजे माझे लाईव्ह बॅचेस पण अटेंड नाही केले लोकांनी, अनेकांनी. कळलं का सर? तर त्यामुळे तसं. नाही सर, शिकवताना तुम्ही बोलले होते म्हणून म्हटलं होतं. हा, पण मी लक्षात घ्या सर, लाईव्ह म्हणजे काय माहितीये, एक लक्षात घ्या की एक टाइम होता ज्यावेळी गाईडलाईन्स नव्हते त्यावेळी आम्ही घ्यायचो, पण नंतर मग मला आता गाईडलाईन्सच्या हिशोबाने आम्हाला अलाउडच नाहीये. आणि सेकंडली म्हणजे इव्हन मला नंतर ते कळायला लागलं की बाबा मला मॅनेज नाही होणार. आणि काही काही माझी मुलं बोलताना चुकून बोलतात, त्यांना बोलतो मला बाबा मॅनेज नाही होणार, कारण माझी पोझिशन लागलेले असतात. माझं म्हणतात ना, समजा पोझिशन उभे असते तर मला पण मध्ये लक्ष ठेवावं लागतं, त्याच्यामध्ये मी कसं शिकवणार लाईव्ह, कळलं का सर? तर त्यामुळे, आणि कसं आहे, माझा त्याच्यामध्ये खूप चांगला प्रॉफिट होतो, तर ते मी मिस करून मी लाईव्ह मार्केट मी शिकवत बसू नाही शकत. इट्स नॉट पॉसिबल फॉर मी. ओके सर. आणि तुम्ही बाकी तुम्ही सांगितल्याप्रमाणे करा, तुम्हाला चांगला प्रॉफिट होईल. तुम्ही बोलतोय असं, आणि ते जे काही टॉपिक्स आहेत ते मी सगळं मी प्रॉपर डिवाइड करून मी शिकवलेले पण आहेत, रेकॉर्डिंग मध्ये पण, लाईव्ह मध्ये पण मी माझे सेशन त्याच्यावर मी शिकवलेले आहेत. सो ते फॉलो करा, तुम्हाला प्रॉपर रिझल्ट येतील. ओके सर. ओके, थँक्स. ओके, मी लास्टचे 2 क्वेश्चन घेतो, कारण ऑलरेडी 9:30 झालेले आहेत. ओके, इकडे 2 जणांची हँड रेज आहे. तिथे अजय निमकर सर प्रश्न विचारा. हा झाला सर, माझा क्वेश्चन झाला, आताच विचारला होता. अच्छा, ते झाला का? निफ्टी सॉरी, मला कळलं नाही, हँड रेज होता ना. ओके, नो सॉरी प्रॉब्लेम. सर. ओके, मग अजून कोणाला काही क्वेरी असेल तर तुम्ही एक लास्ट 2 क्वेश्चन घेऊया आपण, आणि आजचं सेशन इकडे संपूया. हा बोला. हॅलो. अच्छा, सगळ्यांची क्वेरी संपलेत वाटतं. सर माझा प्रश्न आहे का, हा बोला की बोला. न्यूज बेसवर तुम्ही काही माहिती देऊ शकता का, आपलं लाईव्ह न्यूज सेशन जसं होतंय
न्यूज मार्केट बेसवर काय अपडेटेड न्यूज काही इन्फॉर्मेशन देऊ शकतील का आम्हाला? न्यूज पेपर इन्फॉर्मेशन मी तुम्हाला काय म्हणायचं काय म्हणजे सध्या जी जगात जी परिस्थिती चाललेली आहे त्यानुसार आपल्या मार्केटवर कसा परिणाम होऊ शकतो पुढे? ओके. त्याच्यावर मी काय करू म्हणजे तुम्हाला काय देऊ त्याच्यावर? तुमचा आवाज म्यूट झाला सर, तुम्ही अनम्यूट करा. तुमचा आवाज अनम्यूट करा सर. करंट मार्केट कसं समजा जे चाललंय सध्या सिच्युएशन, तर त्याच्यावर पुढच्या आठवड्यात मार्केट कसं राहील अंदाज तर सांगितलं तर बरं होईल. म्हणजे आपले स्टॉक शोधून त्याच्यावर रिसर्च करता येईल. अच्छा, म्हणजे ट्रेडिंगसाठी. येस ट्रेडिंग. अच्छा, लक्षात सर. आता जसं एक सांगतो तुम्हाला, आम्हाला डायरेक्ट प्रेडिक्शन द्यायला अलाउड नाहीये, पण एक तुम्हाला सांगतो की आता जे काही ट्रम्पमुळे जे काही वाट लागायची होती, जे काही वर खाली व्हायचं सगळं झालं. ते ना काहीतरी बोलणार, काहीतरी करणार, ते सगळं झालं आता, राईट. आणि आता कसं आहे की भली मध्ये मध्ये कुठल्या त्यांच्या स्टेटमेंट मार्केट डाऊन जात असेल, पण ओव्हरऑल ट्रेंड हा बऱ्यापैकी चांगला अपचा आहे. कधी सिनेरिओ बदलू शकतात, काही झालं, अटॅक झाला, काही झाला, सिनेरिओ बदलू शकतात, पण आपल्याला त्या हिशोबाने पोझिशन घ्यावी लागतात. जसं की समजा एखाद्या वर्षी मार्केट डाऊन असेल तर आम्ही शॉर्ट सेलिंग मध्ये कमवतो, एका वर्षी मार्केट अप असेल तर बाईंग मध्ये कमवतो. अचानक सिनियर चेंज झाले, जसं परवा जेव्हा मार्केट अचानक पडलं, राईट, म्हणजे सकाळी ते डाऊन होतं, पण मला दिसलं की बाबा आजचा ट्रेडिंगचा एवढा फेवरेबल हे नाहीये समजा, तर मी त्या दिवशी ट्रेडिंग नाही करत, किंवा माझी टेक्निक दाखवतात नाही हे तर मी नाही करत ट्रेडिंग, असं आहे. सो त्या दिवशी जे टेक्निक्स काय सांगतात त्या हिशोबाने करू शकता. काय नाही, एखाद्या वेळी चुकलं तर काय स्टॉप लॉस घ्या, समटाइम्स इट्स ओके, पण अदरवाईज काही इश्यू येत नाही. ओके सर. जसं म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिसीज वगैरे नवीन नवीन येतात, सरकारी पॉलिसीज ज्या चेंज होतात किंवा काय नाही, हे सगळं लक्षात घ्या. ह्याचा आणि मार्केटशी काय संबंध नाही, सगळं मार्केट ऑपरेटेड आहे, कळलं का. मी हे काय बघत नाही, झिरो. काय पॉलिसी आला, कुठे कोणी कुठे काय बॉम्ब फेकला, कुठली सरकार आली गेली, काय काय बघत नाही मी. लाखो कमवतोय महिन्याला, कळलं. नको त्या गोष्टी नका घुसू, मी हजारो दिवस सांगत आलोय, कळलं का. माझं स्वतः दाखवलं, माझा आहे ना, माझा टीव्ही चालू असतो, पण तिकडे पण मार्केटचं हे HDMI केबलनी मार्केट चालू असतं. न्यूज चॅनल वगैरे मी मार्केट चालू व्हायच्या टाइमपास म्हणून बघतो, कधीतरी बघतो, महिन्यात 1-2 वेळा. बाकी मला आहे ना, तुम्हाला लिटरली सांगतो, मला काही माहिती नसतं काय घडामोडी चालल्यात, मला पडली पण नाही, कारण ते मार्केटवरती इम्पॅक्टच आणत, म्हणजे मार्केटशी याचा संबंधच नाही. तर कशाला बघू, ज्या गावी जायचं नाही त्या गावचा पत्ता कशाला पाहिजे मला. ते न करता पण मी लाखो रुपये शॉर्ट सेलिंग कमवतो वर महिन्याला. एखादं सेशन घ्या ना. शॉर्ट सेलिंग वर एखादं सेशन घ्या ना. हो, नाही गरज आहे. हो, चांगलं प्रेमाने मी शिकवलंय शॉर्ट सेलिंग, त्याच्याहून पुढे सांगणार का माझ्याकडे काही नाही. तेच रेकॉर्डिंग 4 वेळा बघा, तुम्हाला कळून जाईल. जे काय रेकॉर्डेड मध्ये मी शिकवलेलं आहे शॉर्ट सेलिंग मध्ये, त्याच्या पुढे माझ्याकडे काही शिकवण्यासारखं नाहीये. असं आहे, असतं तर मी त्या सेशन मध्ये शिकवलं असतं, वेगळं कुठलं. आता तुम्हाला माहिती आहे, अनेक अनेक लबाड ट्रेंडर आहेत मार्केटमध्ये. एक ना हे ना, कोणाचं ते माईक ना चालू आहे, बंद करा माईक. हे ना कोण आहे सॅमचं, ते कुचकुच त्यांच्या माईक पण सारखा आवाज येतो, मी सारखा बंद केला, परत ते चालू करतायत. प्लीज बोलायचं नाही तर तुम्ही ना जेव्हा बोलणार तेव्हाच माईक चालू करा, अदरवाईज माईक चालू न करू, नाही तर ते सारखा आवाज येत राहतो माईक मधनं, ते इरिटेट होतं. ओके, तर लक्षात घ्या की अनेक मी ट्रेनर पाहिलेत मार्केटमध्ये, बोलतात की तुम्हाला सगळं शिकव वगैरे, पण बेसिक शिकून सोडून देतात. मे बी कधी कमी पण फी घेते, 2-5-10 हजार फी घेतात, बेसिक शिकून सोडून घेतात. नंतर बोलतात अच्छा अजून ऍडव्हान्स शिकायचं, अजून फी काढा, अजून फी काढा. हे लबाडी करायची कामं करतात. हे आम्ही बिलकुल नाही करत असं, राईट. जे काय तुमच्याकडनं आम्ही फी घेऊ, जी काय असेल फी, त्याने तुम्हाला A to Z सगळ्या गोष्टी माझ्याकडनं शिकवल्या जातात. म्हणजे कोणी बोलणारच नाही की सर तुम्ही हे शिकवलं नाही किंवा हे शिकवायचं राहिलं. जरी एखादं काय असेल ते आलतू फालतू गोष्टी असतील ज्या काही कामाच्या नसतील, बाकी जे काय ते झाडून पुसून सगळं मी माझ्या ट्रेनिंग सेशन मध्ये शिकवतो, जीव फाडून शिकवतो मी. आणि त्याच्या तरी पण एवढा 2.5 महिने शिकवतो मी एका नॉमिनल कॉस्ट मध्ये, तरी पण आपण बोलता येईल अजून शॉर्ट सेलिंग वर घ्या, गरज नाही. माझं लाईव्ह सेशन परत बसा किंवा रेकॉर्डेड बघा, प्रॉपर विथ दी बेस्ट टू बेस्ट एक्झाम्पलनी मी शॉर्ट सेलिंग शिकवलंय. त्याच्याहून बेटर काही करूच नाही शकत, त्याच्याहून बेटर एक्झाम्पलच नाही माझ्याकडे. एवढ्या 21 वर्ष आली, अजून कुठलं एक्झाम्पल मला डिस्कवर करताना आलं का, त्याच्यावर बेटर नाहीच आहे. यू विल एबल टू अंडरस्टँड व्हेरी वेल सम. ओके सम. एक क्वेश्चन होता सर, स्टॉकॅस्टिक इंडिकेटर मध्ये अगोदर ग्रीन लाईन मूव्ह करताय, म्हणजे सपोज डाऊन ट्रेंड चालू झाला तर ग्रीन लाईन ऑब्झर्व करायची की रेड लाईन? जनरली ग्रीन लाईन अगोदर जास्ती मूव्ह नाही काही नाही. मी बोलतो सर, हे परत हे टू मच अनालिसिस मेक पॅरालिसिस वर आलं.
कळलं का? मी हे ग्रीन लाईन रेड लाईन वगैरे काही नाही बघत. जे आपले म्हणा ना, ते ग्रीन लाईन आधी बघू की रेड लाईन आधी बघू, उगीच अति अनालिसिस नका करू. तो क्रॉसओव्हर दिसला, बाकी सगळे सिनियर मॅच झाले, जे मी शिकवले सगळं मॅच झालं, आज जे मी शिकवलं ते मॅच झालं, ट्रेड टाका, मोकळा पैसे कमवा. टू मच अनालिसिस करू नका, इट विल मेक यू पॅरालिसिस. ओके सर? हॅलो हॅलो सर. सर माझा एक क्वेश्चन होता. हा बोला कविता मॅडम, बोला. सर जेव्हा आपण पोझिशनल ट्रेडिंगचे जेव्हा आपण हे करतो, एक्झिट करतो, तर तिथे आपल्याला टिपेन जनरेट करावा लागतो ना आधी. तर तिथे एक मेसेज येतो की DDPI तुम्ही जर केलं तर तुम्हाला प्रत्येक वेळी टिपिन जनरेट करावा लागणार नाही. तर ते कितपत योग्य आहे सर? करायचं का ते? नाही, ते करा तुम्ही. जसं मला टिपिन वगैरे जनरेट करावं लागत नाही, कारण ते पॉवर ऑफ अटर्नी वगैरे ना ते बोलता ना तुम्ही. आम्ही केलेलं आहे, तर ते माझ्या टीमला माहिती आहे सगळ्या टेक्निकल गोष्टी. हे टीमचं काम आहे, माझं काम नाही आहे. पण ते तुम्ही करू शकता. हे टिपिन वगैरे जनरेट करणं ते झंझटीचं काम आहे. जसं मला कधीही करायची गरज लागत म्हणजे नाही. त्याच्यामध्ये वेळ जातो सर, आणि म्हणजे पोझिशन आपल्या हातातून ते निघून जाते बऱ्याचदा. म्हणजे ज्या रेटला आपल्याला करायचं आहे एक्झिट, त्या रेटला होत नाही, त्याच्यामध्ये वेळ जातो ना म्हणून. राईट. त्याच्यासाठी तुम्हाला माझी टीम हेल्प करेल. त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे ते सगळं टीम हेल्प करेल. ती प्रोसेस कम्प्लीट करून घ्या, मग तुम्हाला हे टिपिन जनरेट करायची झंझट राहणार नाही मॅडम. तरी पण काही इश्यूज तर मेल टाकू शकता. ओके ओके सर. ओके, थँक्यू. ओके, मी क्वेरीज थांबवतो. भरपूर वेळ घेतला आपण. एक्झॅक्टली 7ला आपण हॅलो सर. 7:01 समथिंग सुरू केलेलं सेशन, राईट? हॅलो हा, एक लास्ट क्वेरी घेतो. बाकी काय, एक लक्षात घ्या, मी एक लास्ट क्वेरी घेतो. तरी पण काय क्वेरी असतील ना, तर मी एक तुम्हाला सांगतो की मी जसं आज माझ्या टीम बरोबर पण मी मीटिंग घेतली, ओके, की कुठल्याही क्लायंटची काही क्वेरी असतील, काही असतील, म्हणतात ना, जे माझ्या रिलेटेड असतील माझ्यापर्यंत. जसं आता अशी पण काही क्वेरी असतात जी माझी गरजच नाही तिकडे, माझ्या टीमला माहिती आहे, तर हे सॉल्व्ह करतात. तर मी बिंदास माझ्याशी नंतर कधी बोलू शकता. आता एक लास्ट क्वेश्चन मी घेतो. बोला सर. हा सर, माझा क्वेश्चन असा आहे की आपण एटीपी लाईनच्या खाली जर निफ्टी असला तर डाऊन समजतो, आणि एटीपी लाईनच्या वरची असला तर अप समजतो. अप ट्रेंड, अप तर समजतो नाही, अप ट्रेंड म्हणजे हा ट्रेंड झाला, अप त्याच्यानंतर ट्रेंड आणि बाकी पण डाऊन गोष्टी ट्रेंड आहे. बघायच्या. हा सर, त्याच्यानंतर स्टॉकेस्टिक वगैरे बघतो. पण असं मंडेला वगैरे किंवा जेव्हा सेन्सेक्स किंवा निफ्टीची एक्सपायरी असते त्या दिवशी मार्केट शक्यतो साईडवेजच चालते सर. अच्छा, लक्षात घ्या सर, असं तुम्ही आता मला माहिती नाही किती वेळा पाहिलं, पण हे आपण जे म्हणतो ना, हे अनेक लोक पाहिलंय की म्हणतो ना, एक्सपायरीला असं चालतं म्हणजे असंच चालणार. हे चुकीचं मत आहे. दिस इज ॲझम्पशन, आणि ॲझम्पशन कधीही तुम्हाला धोका देऊ शकतं. सो असं नाही करायचंय तुम्हाला. तर तुम्हाला ॲझम्पशन वरती नाही, तर तुम्हाला जे आहे तुम्हाला कॅल्क्युलेशनवर काम करायचंय. मी जे आहे आणि कॅल्क्युलेशन आपल्याला आपल्या टेक्निक्सने कळतात. ते आपले टेक्निक्स मॅच झाले. तुम्हाला मी निफ्टीचं अनालिसिस शिकवलंय. निफ्टी आणि टेक्निक मॅच झाले तर एक्सपायरी असो नसो काही असो, टेक्निक मॅच झाले तुम्हाला रिझल्ट येणार. टेक्निक मॅच नाही आले तर रिझल्ट नाही येणार. आणि सहसा मी माझ्या लोकांना बोलतो, निफ्टीमध्ये ट्रेडिंग करू नका. एकदम कडक सिनियर मॅच होत आहे तर निफ्टीमध्ये ट्रेडिंग करा. अदरवाईज तुम्ही स्टॉक्समध्ये कॅश फ्युचर ऑप्शन कुठे तुम्ही ट्रेडिंग करू शकता. कारण निफ्टी एक सिंगल स्क्रिप्ट आहे, त्यामध्ये रोजच भन्नाट मुवमेंट मिळेल की नाही गॅरंटी नाही. शेअर्स भरपूर आहे, राईट, आणि शेअर म्हणजे मी जर भरपूर शेअर बघतो त्यातनं एखाद दोन तर मला रोज मिळतील, राईट. आणि इव्हन लक्षात घ्या की शेअर्स आहे म्हणून निफ्टी आहे, निफ्टीमुळे शेअर नाही आहे, राईट. बेस हा शेअर आहे. शेअर हलतात, ते टॉप 50 कंपन्या हलतात म्हणून निफ्टी हलतो. सो द बेस इज शेअर, ज्याच्यावर आपण ट्रेडिंग केलं पाहिजे. ओके, धन्यवाद सर. ओके, थँक्यू सर. ओके, मी क्वेरीज स्टॉप करतोय. भरपूर झाले क्वेरीज, 9:30 होऊन गेले, 9:45 झाले आहेत, राईट. सो हे आपण इथेच जे सेशन थांबवतोय. बऱ्यापैकी आपण क्वेरीज घेतलेले आहेत. बाकी ना काही क्वेरीज असतील, काही असतील तर वी आर ऑलवेज देअर. तुमच्या ना सेवेसाठी आम्ही ऑलवेज हजर असतो, राईट. आणि तुम्हाला म्हणा ना, मला आनंद आहे की मी एक अशा लेवलला काम करतोय की जिकडे सगळे माझे लोक खुश आहेत, आणि मी फक्त मराठी माणसासाठी काम करतो, अभिमानाने काम करतो. मजा येते, कम्फर्ट झोन असतो. म्हणजे ज्यावेळी मी आपल्या मराठी माणसांवर इंटरॅक्ट करतो, बोलतो, भेटतो, कॉलवर बोलतो, सेशनमध्ये बोलतो, टीव्ही चॅनल्स वरती बोलतो. जसं आता पण माझे टीव्ही शो आहे, तुम्ही बघायला विसरू नका. ओके, माझं TV9 मराठीवरती माझं जे आहे 16 जुलैला आणि 19 जुलैला, परवा पण झाला, आणि 16 जुलै 19 जुलैला पण आहे TV9 मराठीवरती. 16 जुलै गुरुवार आहे, 19 जुलै रविवार आहे. 1:20 तुम्ही माझा शो बघू शकता, राईट. तर मराठी